टॅरो कार्ड बद्दल लोकांना एक गैरसमज आहे की हे फ्युचर टेलिंगसाठी किंवा एक भविष्य जाणण्यासाठी वापरलं जातं. कित्येक लोक एक अप्रोच घेऊन माझ्याकडे येतात, ते एखादं उत्तर ऐकण्यासाठी माझ्याकडे येतात, ती सत्यता जाणण्यासाठी येत नाही. सो हे जेव्हा आपण टॅरो कार्डचं रीडिंग करतो तेव्हा ते समोरासमोर फेस टू फेस करणं महत्वाचं आहे की जे ऑनलाईन सुद्धा रीडिंग होतं ते सुद्धा करेक्ट असतं. कित्येक वेळेस जेव्हा क्लायंट्स येतात आणि मला म्हणतात की मी कितीतरी मेहनत करतोय, मला ग्रोथच मिळत नाहीये करिअरमध्ये, त्यांच्या कार्ड्समध्ये कळतं की त्यांना जेवढी मेहनत वाटते ते करतायत ती दिसून येत नाही आहे. यु नो व्हॉट एक्झॅक्टली टॅरो कार्ड रिडिंग इज अ मिरर टू ह्युमन सायकॉलॉजी. आणि टॅरो कार्ड सारखा विषय एवढा वास्ट आहे. मनी, हेल्थ, रिलेशनशिप, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती आज आम्हाला टॅरो कार्ड काय सोल्युशन देणार आहे. जेव्हा तुम्ही टॅरो कार्ड रिडिंगचा अभ्यास करता, तुम्ही एखाद्या माणसाच्या आयुष्याची जबाबदारी घेता. इट्स अ व्हेरी रिस्पॉन्सिबल वर्क. टॅरो कार्ड खरोखरच या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये मदत करतो की खरं कुठे गोष्ट अडकते आहे, तुम्हाला कुठे लक्ष दिलं पाहिजे आणि काय गोष्ट आहे ती करून तुमचे इश्यू रिझॉल्व्ह होईल फ्रॉम द रूट कॉज. अरेंज मॅरेजमध्ये म्हणा किंवा लव्ह मॅरेजमध्ये जर का लग्न करण्याच्या आधी त्या जोडप्यांनी जर का त्यांचे टॅरो कार्ड रीडिंग केले, याच्यावरती लोटस कमळाचं फूल आहे, तर हे कार्ड काय, तुम्हाला काय फिलिंग येतं ह्याच्यात? हाय सौरभ, सगळ्यात आधी तुझं आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि कसा आहेस हा माझा पहिला प्रश्न. कसं चाललंय आयुष्य? मज्जेत. आयुष्य एकदम छान चाललेलं आहे, एक्साइटिंग आहे. ऑफकोर्स अप्स अँड डाऊन्स असतात त्याप्रमाणे, बट ओव्हरऑल अमेझिंग. तुझं कसं चाललंय? खूप छान. आणि जसं आयुष्य हा शब्द आला तर आयुष्य म्हटलं की सध्या आमच्याकडे ना मनी, लाईक फायनान्स आला, हेल्थ इश्यूज आले, रिलेशनशिप्स हे प्रॉब्लेम्स आहेत, त्यासोबत सुद्धा हेडेक आहे, ते कधीतरी मायग्रेनमुळे असं, तर कधी डिप्रेशन, एन्झायटी, असे अनेक प्रश्न आहे. आणि सौरभ सध्या ना एक ट्रेंड म्हणू शकतो आपण हे, किंवा एक गायडन्स म्हणू शकतो की टॅरो कार्डमधून ह्या सगळ्याचं सोल्युशन मिळतं, गायडन्स मिळतं. तर मला हे तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की खरंच हे आपल्याला टॅरो कार्ड्स किती मदत करतात. आणि हे जसे मी तुला एक एक प्रॉब्लेम सांगितले की मनी, हेल्थ, रिलेशनशिप, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती आज आम्हाला टॅरो कार्ड काय सोल्युशन देणार आहे. अगदी आपण ह्याच्याबद्दल अगदी सविस्तरपणे चर्चा करूया. टॅरो कार्ड रिडिंग सगळ्यात पहिलं म्हणजे ना एक डायग्नोस्टिक टूल म्हणून आपण वापरलं जातं. टॅरो कार्ड बद्दल लोकांना एक गैरसमज आहे की हे फ्युचर टेलिंगसाठी किंवा एक भविष्य जाणण्यासाठी वापरलं जातं. खरं म्हणजे टॅरो कार्ड रिडिंग एक असा प्रोसेस आहे जिथे तुम्हाला तुमच्या विचारांच्या मागची पूर्ण एनर्जी समजते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या इश्यूमध्ये अडकला, तुमचंच उदाहरण घेऊया, फायनान्शियल प्रॉब्लेम, राईट? Okay. हल्ली सगळ्यांना मनी हो. प्रॉब्लेम्स असतातच. ते का आहेत, कशामुळे आहेत, मी काय केलं पाहिजे, मी कुठे कमी पडतो आहे आणि माझ्या आजूबाजूला काय घटक आहेत जिथे मी काहीतरी बदल आणून माझ्या इश्यूजवरती वर्क करू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जाणण्यासाठी टॅरो कार्ड रिडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमचं हेल्थ असो, रिलेशनशिप असो, फायनान्सेस असो, करिअर असो, कुठच्याही ऍस्पेक्टमध्ये सपोज तुम्ही अडकत असाल, तर का, कशामुळे, कसं आणि त्यातून कसं बाहेर पडायचं, हा सगळा मार्ग टॅरो कार्ड रिडिंग तुम्हाला दाखवू शकतो. ओके. म्हणजे माझा खरं तर पहिला प्रश्न हाच होता की टॅरो कार्ड आपल्याला भविष्य सांगतं का? जसं आता आम्ही एखाद्या गुरुजींकडे किंवा भटजींकडे जातो पत्रिका घेऊन आणि तेव्हा ते सांगतात की हे हे होणार आहे, ती भविष्यवाणी करतात. तर टॅरो कार्ड आपल्याला भविष्यवाणी नाही सांगत, पण टॅरो कार्ड आपल्याला मार्गदर्शन करतात. ऍब्सोल्युटली. भविष्य सांगणं काय असतं की ठीक आहे, 4 महिन्यामध्ये तुझं हे होईल किंवा बरोबर. 4 महिन्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुझ्या पैशांची एक हम्म. सोय कोणीतरी निघेल. बरोबर. टॅरो कार्ड कुठे वेगळं असतं समजण्यासाठी की ह्या काही गोष्टी आहेत जिथे तुझे फायनान्शियल डिसिजन्स चुकता आहेत, ह्या काही गोष्टी आहेत जिथे ऍक्शन घेण्याची गरज आहे, ह्या काही गोष्टी आहेत ज्या अवॉइड केल्या पाहिजेत आणि ह्या काही गोष्टी सपोज आपण नीट केल्या तर तुझं फ्युचर चांगलं होऊ शकतं. तर टॅरो कार्ड नुसतं एक प्रेडिक्शन नाही देत, एक पूर्ण मार्ग दाखवतो. तो एक अंदाज नसतो, एक पूर्ण फ्रेमवर्क, एक पाथवे असतं तुमच्या Okay. आयुष्यासाठी. पण सपोज सौरभ मी आले टॅरो कार्ड रीडिंगसाठी हम्म. आणि अनेक जण असेल की त्यांचा विश्वास नाहीये ह्या सगळ्या गोष्टीवरती, जे बिलीव्ह करतात की ठीक आहे राशी भविष्य म्हणा किंवा नास्तिक आहे किंवा कशावरतीच विश्वास अगदी. नाही, पण त्यांना सुद्धा टॅरो कार्ड हे उत्तर व्यवस्थित मिळतात का? म्हणजे मार्गदर्शन सोल्युशन त्यांना सुद्धा दिलं जातं का? आता त्या सगळ्या व्यक्ती माझ्याच सारख्या असतात, बिकॉज मी सगळ्यात पहिला कुठच्या गोष्टीला एवढा प्रश्न करायचो. सुरुवातीला जेव्हा टॅरो कार्ड रिडिंग मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलेलं, मला सुद्धा वाटायचं हे सगळं काय आहे, खूप एलियन आहे वगैरे. पण अंडरस्टँड, जेव्हा आपण टॅरो कार्ड रिडिंग करतो किंवा जेव्हा मी कार्ड्स ओपन करतो, सगळ्यात पहिली गोष्ट जी समजते की समोरच्या माणसाची मानसिकता, ओके. कुठच्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये ती व्यक्ती माझ्याकडे आलेली आहे, त्यांचा पास्ट काय आहे, त्यांचे एनर्जी ब्लॉकेजेस वगैरे काय आहेत, आणि त्या व्यक्तीचा विश्वास असो किंवा नसो, जेव्हा आपण रिडिंग सुरू करतो ती व्यक्ती त्या गोष्टींबरोबर सहजपणे कनेक्ट करून जाते.
फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती फायनान्शियली ग्रो नसेल होत, हं. तर त्याची डिसिजन घेण्याची एनर्जी किंवा त्याची डिसिजन घेण्याची कपॅसिटीज आपल्याला समजून येते. तर सुरुवातीच्याच काही गोष्टी अशा असतात, ज्या लोकांना कनेक्ट करतात त्या गोष्टीशी आणि एखाद्याचा विश्वास असो नसो, थिंग्स वर्क आउट इन द सेम. मी मंडळींना म्हणेन खरं तर त्यांना माहिती नसेल, पण माझं सुद्धा खरंच तुला भेटण्याच्या आधी तुला सुद्धा माहिती की हा विश्वास नव्हता टॅरो कार्डवरती आणि एक रीडिंग जस्ट सौरभने माझं सुद्धा केलं होतं आणि मला सुद्धा असं होतं की कसे हे कार्ड्स आपल्याला आपलं सांगू शकतात, आपण सोल्युशन कसं देऊ शकतात. आय रिअली ॲडमायर की मला सोल्युशन मिळाले. ज्या गोष्टी मला कळत नव्हत्या, तो मार्ग मला सापडला. पण पुन्हा आता मी प्रेक्षकांच्या वतीने हा प्रश्न विचारेन, की हे कार्ड्स आपल्याला जसं तू म्हणाला, की एनर्जी, इमोशन्स किंवा बरोबर. सायकॉलॉजी हे थोडंसं गणित आम्हाला अजून डीपली समजावून सांग ना, की टॅरो कार्ड्स जेव्हा मी एखादं कार्ड पिकअप करते, त्यावेळेला ते माझे प्रॉब्लेमला सोल्युशन कशा पद्धतीने देतात? ओके. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी कार्ड्स ओपन करतो, तर समोरच्या व्यक्तीची करंट स्टेट ऑफ लाईफ काय आहे? ओके. ते कुठच्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, ओव्हरऑल ते समजतं. त्याप्रमाणे टॅरो कार्डला आपले प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. आपण काय प्रश्न विचारतो त्याच्यावरतून आपली कार्ड्स ओपन होत जातात. तर प्रश्न विचारण्याची पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला एखादा प्रश्न विचारला समजा करिअरबद्दल, तर माझा एक लॉजिक असं असतं की करिअरबद्दल करंटली या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललेलं आहे आणि त्यातून जे काही गोष्टी दिसतात त्यावरून त्याचं फ्युचर काय असू शकतं आणि कुठे त्यांनी काय बदल केला पाहिजे, त्या गोष्टी सहज हे 3 प्रश्न एखाद्या गोष्टीच्या आयुष्यामध्ये काय चाललंय आणि त्यांनी काय केलं पाहिजे, ही समज आणण्यामध्ये मदत करतात. ओके. थोडंसं अजून डीपली रीडिंगबद्दल मी विचारेन. हं, सो जेव्हा रीडिंग करताना आधी काउन्सिलिंग म्हणा किंवा आधी त्यांचं बॅकग्राऊंड जसं हिस्ट्री डॉक्टर चेक करतो. तुम्हाला बीपी आहे का? हा त्रास आहे का? हं. तो त्रास आहे का? असं काही हिस्ट्री चेक केली जाते का? नाही, मी ते कधी करत नाही. इनफॅक्ट मी लोकांना म्हणतो, की तुम्ही तुमची बॅकग्राऊंड स्टोरी सुद्धा मला बिलकुल सांगू नका. ओके. कारण की माझं रीडिंग बायस्ड असू शकतं त्याच्यावरून. तर मी कित्येक वेळा लोकं जेव्हा माझ्याकडे रीडिंगला येतात, म्हणतो सरळ तुमचे प्रश्न घेऊन या. त्याच्या बॅकग्राऊंडची स्टोरी सुद्धा सांगायची गरज नाही आहे. आणि दॅट विल बी द परफेक्ट रीडिंग. बिकॉज कार्ड्स खरं काय आहे ते डायरेक्टली सांगतात. कित्येक वेळा असं सुद्धा होतं ना माझ्याबरोबर, की लोकं येतात, हं. एक अप्रोच घेऊन, त्यांचं व्हर्जन स्टोरीचं हं, घेऊन हं. आणि कार्ड्समध्ये कळतं की त्यांच्या मनातले जे विचार आहेत ते त्यांनी स्वतः घडवलेले विचार आहेत. ती सत्यताच नाही आहे. सो म्हणून मी लोकांना नेहमी म्हणतो तुमची स्टोरी सांगूच नका मला अँड वी विल जस्ट गो विथ अ प्लेन स्लेट. तू मगाशी उत्तरामध्ये म्हणाला, की प्रश्न आपण योग्य पद्धतीने विचारणं. करेक्ट. तर जर का आज प्रेक्षकांना म्हणायचं असेल, की जे टॅरो कार्ड रीडिंगसाठी जातायत किंवा अनेकदा गेले सुद्धा असतील आणि आल्यानंतर त्यांना असेल, "नाही, नाही, मला मनासारखं उत्तर नाही मिळालं." तर बरोबर. कुठेतरी ह्याचं कारण असं सुद्धा असू शकतं का, की तुम्ही द राइट वेने ते प्रश्न विचारले नाही किंवा हा राइट वे कसा असला पाहिजे प्रश्न विचारण्याचा? आता त्याच्यामागे 2 कारणं असू हां, शकतात. एखादी व्यक्ती आली, त्यांनी टॅरो कार्ड रीडिंग केलं आणि हां. त्यांना एक त्यांच्या एक्स्पेक्टेशन प्रमाणे त्याचं उत्तर मिळालं नाही. त्याच्यामागचं एक कारण असू शकतं, की त्यांनी कदाचित योग्य प्रश्न नाही निवडले. पण तो प्रॉब्लेम सहसा नाही येत बिकॉज मी ॲज अ रीडर सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, की त्यांना काय विचारलं पाहिजे, त्यांना काय उत्तर मिळालं पाहिजे, त्यांना कुठे क्लॅरिटी मिळाली पाहिजे. सो मी त्यांना हेल्प करतो क्वेशन सेट करण्यामध्ये. प्रॉब्लेम कुठे असतो ना माधवी इथे, की कित्येक लोकं एक अप्रोच घेऊन माझ्याकडे येतात. ते एखादं उत्तर ऐकण्यासाठी माझ्याकडे येतात. ती सत्यता जाणण्यासाठी येत नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ब्रेकअप झालेला असेल, हं. तर ते माझ्याकडे हे ऐकण्यासाठी येतात, की पॅचअप होईल. बट कार्ड्स तसं नाही सांगत. कार्ड्स सत्यता सांगतात. कित्येक वेळा दिसतं, की पॅचअप होण्याची पॉसिबिलिटी आहे. कित्येक वेळा कळतं दॅट पर्सन हॅज मूव्ड ऑन. तर इथे तुम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी येता आहात, की तुमची जी एक ओपिनियन तुम्ही क्रिएट केली आहे ती व्हॅलिडेट करण्यासाठी माझ्याकडे येतात. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. ओके. पण हे टॅरो कार्ड्स आपल्याला मार्गदर्शन करतात. आपलं भविष्य सांगत नाही, जो आपण बरोबर. आत्तापर्यंतचं पाहिलेलं आहे. तुम्हाला प्रश्न नीट विचारता आले पाहिजे आणि तुम्हाला सोल्युशन मिळेल, म्हणजे तुम्हाला गाईडन्स मिळेल. आजकाल सौरभ सोशली आपण बघतो ऑनलाईनवरती सुद्धा रीडिंग केलं जातं. हं. सो हे जेव्हा आपण टॅरो कार्डचं रीडिंग करतो, तेव्हा ते समोरासमोर फेस टू फेस करणं महत्त्वाचं आहे, की जे ऑनलाईन सुद्धा रीडिंग होतं ते सुद्धा करेक्ट असतं? ॲब्सोल्युटली ऑनलाईन रीडिंग सुद्धा करेक्ट असतं. टॅरो कार्ड रीडर कित्येक वेळा तुमच्या फोटोग्राफवरून किंवा तुमच्या सपोज व्हिडिओ कॉल असेल तर व्हिडिओवरून किंवा कित्येक वेळा तुमच्या नावावरून सुद्धा तुमच्याशी कनेक्ट करतात. तर रीडिंगसाठी फिजिकल भेटणं गरज आहे. इनफॅक्ट माझे ऑलमोस्ट 70-80% क्लायंट्स फिजिकली नाही आहेत आमच्या स्टुडिओमध्ये किंवा माझ्या स्पेसमध्ये. आम्ही व्हर्चुअलीच रीडिंग करतो. त्याने काही फरक पडत नाही. ओके. तुझ्याकडे ऑलमोस्ट खूप जण येतात खरं तर मी पाहिलेलं आहे. पण हे कोणी यायला हवं? म्हणजे अनेकदा असं पण येत असतील, की छोट्या-छोट्या गोष्टींसाठी
कोणी नेमकं टॅरो कार्डचा यूज केला पाहिजे आणि कधी केला पाहिजे, असं सजेशन काय असेल ह्याच्यासाठी? खरं म्हणजे ना, मी तरी म्हणतो आता खास करून जेव्हा मी टॅरो कार्ड रीडिंग शिकलो हं. आणि जेव्हा मी स्वतःसाठी हे टूल वापरतो, मला वाटतं प्रत्येकाने कधी ना कधीतरी रीडिंग घ्यावं, हेच जाणण्याकरता की मी आयुष्यामध्ये सध्या कुठे आहे, मी माझ्या गोलपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठे मागे पडतो आहे आणि काय केलं पाहिजे स्वतःच्या ओके. आयुष्यामध्ये. इट्स लाइक अ रियालिटी चेक. जसं आपण म्हणतो ना, की वर्षातून एकदा तरी आपण एक फिजिकल हेल्थ चेक केला पाहिजे आणि मेंटल चेक केला पाहिजे. तसंच एक स्पिरिच्युअल चेक टॅरो कार्ड रीडिंग थ्रू केला पाहिजे. खूप छान. फार फायदा असतो मला तर त्याच्यामध्ये. हा वर्ड खूप आवडला, स्पिरिच्युअल चेक. जसं हेल्थ चेक आहे तसा हा स्पिरिच्युअल चेक आहे. काय खरं समजा मला शहर बदलायचंय, मला करियर बदलायचंय किंवा घर बदलण्याचा मी विचार करतोय. हे छोटे-छोटे सुद्धा किंवा मोठे डिसिजन आहे. तर आयुष्यातल्या ह्या डिसिजनसाठी, मेकिंगसाठी टॅरो कार्ड मला मदत करू शकते का? ॲब्सोल्युटली. टॅरो कार्ड रीडिंग सगळ्यात आधी हे जाणण्यामध्ये मदत करते, की तुमचे जे डिसिजन्स आहेत, ते योग्य आहेत का? ते डिसिजन्स तुमचे स्वतःचे रिअल लाईफ डिसिजन्स आहेत का ते इन्फ्लुअन्सनी आलेले डिसिजन्स आहेत? सेकंडली एखादा डिसिजन घेतला, तर त्याचे पोटेन्शियल बेनिफिट्स आणि पोटेन्शियल थ्रेट्स या सगळ्या गोष्टी आपल्याला रीडिंगमध्ये कळतात. ओके. आणि तेवढंच नाही तर त्याच्यावरती करेक्ट मार्गदर्शन, की काय केलं पाहिजे ॲज अ सोल्युशन ते देखील कळतं. ओके. Google आंटी फार आहे मी. म्हणजे आम्ही खूप जणी सगळेच असतो, की वी ऑलमोस्ट Google आणि आम्ही हे प्रश्न असतात, की हे टॅरो कार्डने उत्तर द्यावं, हे उत्तर आम्हाला मिळेल का? तसा म्हणजे त्यातलाच हा अजून एक प्रश्न, की नोकरी बदलण्याचा विचार मार्च, एप्रिल येते, अप्रेझल पिरियड ऑफ टाईम चालू आहे. अगदी. सगळ्यांच्या डोक्यामध्ये हे विचार सध्या चालू आहे, की करियर हे चेंज करावं का? ही नोकरी बदलावी का? की बरोबर. हा बॉस मला इतका त्रास देतोय, हा कधीतरी बदलेल का? किंवा दुसरा कोणी मेंटर येईल का? तर ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आम्हाला टॅरो कार्डमधून मिळू शकतात का? ॲब्सोल्युटली येस. इनफॅक्ट माझ्याकडे एवढे क्लायंट्स येतात ह्या गोष्टींकरता. पण खरी गोष्ट ही आहे ना, की आपण कित्येक वेळा जो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो, कित्येक वेळा तो प्रॉब्लेम नसतो. तो आपण ओव्हर थिंकिंग करून किंवा आपण एखादा प्रोजेक्शन टाकून केलेलं एक ओपिनियन असतं. टॅरो कार्ड रीडिंग ते ओपिनियन खाली आणून रिॲलिटी दाखवण्यामध्ये मदत करतं. कित्येक वेळेस जेव्हा क्लायंट्स येतात आणि मला म्हणतात, की मी कितीतरी मेहनत करतोय, मला ग्रोथच मिळत नाहीये करिअरमध्ये. त्यांच्या कार्ड्समध्ये कळतं, की त्यांना जेवढी मेहनत वाटतेय ते करतायत, ती दिसून येत नाही आहे. किंवा कुठे ना कुठेतरी ते मागे पडतायत त्याच्यामध्ये. तेव्हा ते मी गाईड करतो, की यू हॅव टू पुट इन मोर एफर्ट्स इंटू दॅट थिंग. किंवा कित्येक वेळा जेव्हा लोकं येतात, की नाही माझा बॉस असाच आहे, त्याचं ओपिनियन माझ्याबरोबर असं आहे. तर कार्ड्समध्ये कळतं, की तुमच्या बॉसला खरोखरच तुमच्यामध्ये पोटेन्शियल दिसतंय म्हणून ते तुमच्याबरोबर क्रिटिकल आहेत. तुम्हाला खरं म्हणजे त्यांच्याकडे त्यांची गोष्ट ऐकण्याची गरज आहे. पण कित्येक वेळे माझे क्लायंट्सना इगो क्लॅश थोडासा वाटतो, की हाऊ कॅन यू टॉक टू मी लाइक दॅट? हं, वगैरे हं. अशा गोष्टी असतात. तर टॅरो कार्ड खरोखरच या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये मदत करतो, की खरं कुठे गोष्ट अडकते आहे, तुम्हाला कुठे लक्ष दिलं पाहिजे आणि काय गोष्ट आहे ती करून तुमचा इश्यू रिझॉल्व्ह होईल फ्रॉम द रूट कॉज. ओके. म्हणजे आत्तापर्यंत मला एवढं तरी नक्की कळालंय, की घर बदलणं असो, शहर बदलणं असो किंवा तुमच्या करिअरमधले मुद्दे असो किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही ओपिनियन जाणून घ्यायचंय, तर हे आपल्याला कळेल. म्हणजे रिलेशनशिप ॲब्सोल्युटली. सुद्धा. आता आपण थोडंसं वळूया, जसं मी सुरुवातीला म्हणाली होती, की मनी, फायनान्स, हेल्थ, करियर आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे मेंटल हेल्थ, जी सध्या अगदी. फार महत्त्वाची आहे. सो जर का काही मला सुद्धा कळत नाही, की आय एम गोइंग थ्रू द फेज, ते डिप्रेशन आहे का अँक्झायटी आहे किंवा आय एम डीलिंग, मी ह्याच्यासोबत कसं डील करू? तर हे सुद्धा सोल्युशन मला टॅरो कार्ड देऊ शकतं? अगदी ॲब्सोल्युटली येस. एक गोष्ट त्याच्याबरोबर हां. सांगायला तू एक टर्म वापरलीस Google आंटी. हल्ली येस, येस. ChatGPTचं जनरेशन खूप पुढे जात आहे. हल्ली लोकं एवढं सेल्फ डायग्नोसिस करतात ना, छोट्या-छोट्या गोष्टींवरतून. माझ्याकडे लोकं येतात, की मुझे ADHD है, मुझे हं. डिप्रेशन है, मुझे एन्झायटी है आणि माझा पहिला प्रश्न असतो, की तुम्ही काय टेस्ट्स केलीत? नाही टेस्ट नाही, पण मला ही सिम्प्टम्स आहेत. तर सगळ्यात अगोदर गोष्ट तुमच्या आयुष्यात कुठचीही तुम्ही जेव्हा निष्कर्ष काढतात, की मला ही गोष्ट आहे, अँक्झायटी असो, डिप्रेशन असो किंवा आपण सिच्युएशनल निष्कर्ष काढतो, की नाही माझा पार्टनर मला डिस्पाईज करत असतो बिकॉज किंवा माझ्या घरच्यांना मी आवडतच नाही. हे निष्कर्ष कित्येक वेळा आपण स्वतःच्या ओपिनियन्सनी करतो. हे निष्कर्ष करण्याच्या अगोदर गो टू अ एक्सपर्ट. त्याच्यावरती विचार करा. त्या गोष्टीबरोबर बसा. त्याचा नीट अभ्यास करा. या टर्मिनॉलॉजीज किंवा आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा नाव देतो ना, त्याचं व्हेरी सीरियस थिंग अबाउट इट. आणि ओके. कित्येक वेळा आपण स्वतःच्याच ओपिनियनमध्ये गुरफटून बसतो आणि मग त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच दिसत नाही. सायकॉलॉजीमध्ये एक टर्म आहे. इट इज कॉल्ड ॲज ओपिनियन बायस. तुम्ही एखाद्या गोष्टीचं एखादं ओपिनियन बनवून ठेवलं, तुम्हाला त्या पलीकडे ती गोष्ट दिसणारच नाही. फॉर एक्झाम्पल 4-5 मित्रांचा एक ग्रुप आहे, राइट? एखाद्या व्यक्तीला 2 जणांनी जरी सांगितलं, "अरे, हा ना, हा खूप खोटं बोलतोय." हं, हं. तिसऱ्या व्यक्तीबद्दल.
तर त्या व्यक्तीने काही जरी म्हटलं ना, तर ह्या व्यक्तीला सतत वाटणार तो खोटं बोलतोय. का? कारण की 2 लोकांनी त्यांनी त्यांचं ओपिनियन त्याच्या कानावरती टाकून ठेवलेलं आहे. आणि आपण कित्येक वेळा हेच बायस स्वतःसाठी क्रिएट करून ठेवतो आणि अर्धे प्रॉब्लेम्स आपले त्यातून निर्माण होतात. हे झाले आपले म्हणजे Google आंटी प्रश्न आणि जसं तू एन्झायटी ह्याबद्दल म्हणाला, की बरोबर. ह्यातून हे आहे की खरं तर काही इश्यूज आम्ही स्वतः क्रिएट केलेले असतात, जे आम्ही इथून सायकॉलॉजिकली क्रिएट करतो. पण अनेकदा ना रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात. खूप छान रिलेशनशिप चाललेलं असतं आणि नंतर ब्रेकअप होतो आणि कळत नाही हे का झालं? हे जे काचे प्रश्न हे टॅरो कार्ड आपल्याला सोल्युशन देऊ शकतं, की शाल आय कंटिन्यू विथ धिस पर्सन? मी ह्याच्यासोबत पुढे जाऊ की नको जाऊ? की इथे स्टॉप घेणं महत्वाचं आहे? ॲब्सोल्युटली. एक फक्त वर्ड चेंज हो. करूया सॉल्युशनच्या ऐवजी गाईडन्स. ओके. कारण सोल्युशन काय असतं, की शेवटी सोल्युशन माझ्या निर्णयातून हं, येणार आहे. हं. टॅरो कार्ड तुम्हाला एक परफेक्ट गाईडन्स देतं. कित्येक लोकं माझ्याकडे रिलेशनशिपबद्दल येतात, स्पेशली एक्स रिलेशनशिप्सबद्दल, हं. की आमचा ब्रेकअप झालेला आहे. मला ब्लॉक केलंय. आम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहोत. तुम्ही टॅरो कार्ड रीडिंग करा म्हणजे आमचा इश्यू रिझॉल्व्ह झाला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टॅरो तुमची एनर्जी रीड करतं. कुठे तुम्ही अडकता, तुमच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे सांगतं. त्या पलीकडे काय करायचंय ते तुम्ही ठरवायचं असतं. ओके. मी टॅरो कार्ड रीडिंग केल्यावरती सिच्युएशन चेंज नाही होत. ही गोष्ट अशी झाली ना, की तुम्ही मेडिकल टेस्ट केली आहात आणि त्याचा रिपोर्ट तुमच्या हातामध्ये आला आणि मग तो रिपोर्ट वाचायच्या आधी तुम्ही माझ्याकडे आलात सांगायला, की तुम्ही रीडिंग करा आणि हा रिपोर्ट बदलून द्या. ते शक्य नाही होत. सो टॅरो कार्ड रीडिंग तुम्हाला अंडरस्टँड करण्यामध्ये मदत करते, की ते पॅटर्न काय होतं, ज्याच्यामुळे ही घटना घडली आहे. याचं पुढे कसं रेझोल्युशन काढायचं आहे किंवा पुढे ह्याचं रेझोल्युशन आहे का इट इज लाइक अ परमनंट सिच्युएशन. हे ओके. तुम्हाला समजण्यामध्ये मदत करतं. एक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण सपोज सौरभ आता आपण म्हणतो की लग्न करताना आता हं, लग्न संस्था आपण पत्रिका बघतो. बरोबर. पत्रिका बघितली जाते, गुण बघितले जातात, गुणमिलन किती आहे ह्या सगळ्या गोष्टी. अरेंज मॅरेजमध्ये म्हणा किंवा लव्ह मॅरेजमध्ये जर का लग्न करण्याच्या आधी त्या जोडप्याने जर का त्यांचे टॅरो कार्ड रीडिंग केले, की माझं पुढे ह्याच्यासोबत चांगलं पटेल का? आयुष्य संसार चांगला जाईल का? विल इट इफेक्टिव्ह म्हणजे ते त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह साइन असेल, त्यांना बेनिफिशियल होईल? इन फॅक्ट इट विल हेल्प पीपल 10 टाइम्स मोर. ओके. आता आपण कित्येक उदाहरणं घेतो, की पत्रिका तर अगदी सगळे गुण हो, जुळले, हो. तरी सुद्धा डिव्होर्सेस किंवा सेपरेशन्स येतात. येस. टॅरो कार्ड कुठे हेल्प करतं समजण्यामध्ये, की तुमची पर्सनॅलिटी काय आहे, समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्ही कुठच्या प्रकारची कम्युनिकेशन स्किल्स ठेवली पाहिजेत, कधी तुम्ही तुमच्या पार्टनरला स्पेस दिली पाहिजे, कधी तुमच्या पार्टनर बरोबर तुम्हाला बसून नेगोशिएट करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजण्यामध्ये मदत करतं. यू नो व्हॉट एक्झॅक्टली टॅरो कार्ड रीडिंग इज अ मिरर टू ह्युमन सायकॉलॉजी. ओके. 100% समोरच्या व्यक्तीची मानसिकता काय आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत काय आहे, त्यांची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी काय आहे, त्यांचे टॉलरन्सेस काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रीडिंगमध्ये कळतात. तर लग्न करायच्या अगोदर एखाद्या कपलनी येऊन रीडिंग केलं, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच कळतात. तुम्हाला पूर्ण एक ब्लूप्रिंट मिळते, की ह्या रिलेशनशिपमध्ये एकमेकांमध्ये राहायचंय तर दोघांना किती स्पेस दिली पाहिजे, कुठे एकमेकांच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे, कुठे एखाद्याला कोक्स केलं पाहिजे, कुठे एखाद्याला पुश केलं पाहिजे. आणि ही समजूत घेऊन जेव्हा 2 लोकं एकत्र येतील, ऑफकोर्स रिलेशनशिप किती छान असेल. सेम प्रश्न हा माझा फॅमिलीसाठी येईल, की जेव्हा आपण फॅमिली प्लॅनिंग करतो, बेबी बॉर्न करायचंय. आपण अनेकदा आता सगळीजण फार थॉटफुल असतात. म्हणजे अगदी. विचार करून सगळ्या गोष्टींचे डिसिजन घेतात. ही पिढी, सगळी पिढी आणि मग तेव्हा असतं, की फायनान्स सोबत आपण हा विचार करतो, की उद्या काही प्रॉब्लेम येणार नाही का? तर त्यासाठी सुद्धा आपण हे रीडिंग करू शकतो. ॲब्सोल्युटली हो. इनफॅक्ट ही रीडिंग खूप हेल्प करते. तुला एक उदाहरण देतो. हो. काही दिवसांपूर्वीच माझं एक रीडिंग एका क्लायंटबरोबर होतं आणि त्यांना अब्रॉड शिफ्ट व्हायचं होतं. ते बेबीसुद्धा प्लॅन करत होते. फायनान्शियली सुद्धा त्यांनी इंडियामध्ये त्यांची काही गोष्टी प्रॉपर्टीज वगैरे सेल करायच्या होत्या. एकतर्फे त्यांची अँक्झायटी होती, की बेबी होत नाहीये. शी वॉज सो स्ट्रेस्ड अबाउट इट आणि दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. तर जेव्हा मी रीडिंग करत होतो, तर सगळ्यात गोष्ट एक कळली, की कुठे ना कुठेतरी त्यांच्या एनर्जीज मिसमॅच होत आहेत. एका ठिकाणी सपोज त्यांनी आता बेबी प्लॅन केली, तर कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या त्या जर्नीमध्ये त्यांना ते हिंडरन्स होणार आहे. तर गाईडन्स हेच होतं, की एक टाईम फ्रेम त्याच्यातून मिळाली, की कुठच्या सिक्वेन्समध्ये काय केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी ती गोष्ट डिसिजन करणं एवढं सोपं झालं आणि शी वॉज सो हॅपी ॲट द एंड ऑफ द डे, की ज्या गोष्टीला तिला 1-2 वर्ष अजून काढायची आहेत, त्या गोष्टीचा स्ट्रेस आतापासून ती घेऊन ज्या गोष्टीमध्ये लक्ष आता टाकलं पाहिजे, तिथे ते लक्ष देऊ शकत नव्हती. वाह! So tarot card reading can actually help you prioritize your decisions also, and it does all the time.
म्हणजे मी म्हणेन खरं तर हे खूप छान मित्र आहेत. आपण एक असा हक्काचा मित्र म्हणतो ना, की जो आपल्याला चांगला आणि राइट वे दाखवेल, की तू हे कर आणि तर तू ॲब्सोल्युटली. ह्या रोडने गेली तर हे प्रॉब्लेम्स येणार आहे. अनेकदा ना घरांमध्ये भांडणं असतात आणि एक हे जे भांडण असतं ते म्हणजे सासू-सुनांचं, की हे ठरलेलं आहे, पिढ्यानपिढ्या चालू आलेलं आहे आणि जर का सासू-सुनेचं एकमेकांशी नाही पटत आहे. खूप आजकाल सोशल मीडियावरती बरोबर. मार्गदर्शन येतात, काही-काही सांगितलं जातं, दोघींनी एकमेकींना समजून घ्या. मी म्हणेन जर का खरंच सासू-सुना दोघी एकत्र आल्या आणि त्यांनी एकमेकींबद्दलचं हे रीडिंग केलं, तर त्यांचं रिलेशनशिप चांगलं होऊ शकेल का? ॲब्सोल्युटली. त्याच्या पलीकडे एक गोष्ट अशी असते ना, हं, एक सिंपल समज, की अ, जेव्हा आपण एखाद्या पुरुषाचं रिलेशन त्याच्या आईबरोबर हं. बघतो, ते एक 20, 25, 30 वर्षाचं रिलेशनशिप असतं. त्याच्या बायकोबरोबरचं कित्येक वर्षाचं बिफोर मॅरेज सुद्धा असू शकतं. बट ही दोन्ही रिलेशनशिप आणि ह्या दोन्ही टाईम फ्रेम्स, त्या दोघांच्या इंटेन्सिटीज कंपेअर करणं शक्यच नाही आहे. सासू-सुनांच्या भांडणामागे एक मूळ कारण असतं डिफरन्सेस आणि अंडरस्टँड की 2 व्यक्ती 2 वेगळ्या जनरेशनमधून येणार आहेत. तो डिफरन्स असणारच. राइट. तर इथे तुम्ही कुठच्या गोष्टींना लेट गो करण्याची गरज आहे आणि कुठच्या गोष्टींना नेगोशिएट करण्याची गरज आहे, ते समजणं खूप गरजेचं असतं. आणि टॅरो कार्ड ते समजवण्यामध्ये तुमची खूप मदत करू शकतं, ओके. की समोरच्याची पर्सनॅलिटी काय आहे, त्यांचा बिहेवियर काय आहे, कुठे त्यांचे नॉन निगोशिएबल पॉइंट्स आहेत, कुठे त्यांचे निगोशिएबल पॉइंट्स आहेत आणि त्यांच्याशी कुठच्या पद्धतीने संवाद साधल्यावरती तुमचे इश्यूज वर नाही येणार. दॅट हेल्प्स यू. सौरभ, आत्तापर्यंत माझ्या मते Google आंटीचे खूप प्रश्न मी विचारले, की हे प्रॉब्लेम असेल तर ह्याचं सोल्युशन नाही म्हणणार, गाईडन्स आम्हाला टॅरो कार्डमधून मिळेल का? मग ते हेल्थ असो, करियर असो, मनी असो किंवा डिप्रेशन, एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि उत्तर एकच आलं, की टॅरो कार्डमधून आपल्याला हे गाईडन्स मिळू शकतं. राइट. एखाद्या माणसाबद्दल आपण काय विचार करतोय, तो माणूस आपल्याबद्दल काय विचार करतोय, इथपासून ते जागा चेंज करावी का करियर मूव्ह करावं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी. आपल्याला माहिती मिळते. पण हे जे आपण आतापर्यंत कार्ड्स, टॅरो कार्ड्स हे सगळं काही म्हणतोय, मला हं. ह्यांचा इतिहास ऐकायला आवडेल. म्हणजे नेमके हे कार्ड्स काय आहेत? हे आम्हाला पत्त्याचे कार्ड्स माहिती आहे. एकादुकी, राजा-राणी आणि ह्या कार्ड्समध्ये फार वेगवेगळे सिम्बॉल्स दिसतात. तर ह्याची निर्मिती कोणी केली आणि हे आपल्यापर्यंत कशा पद्धतीने आपल्याकडे आले? ऑफकोर्स. तर आपण इतिहास बघायला गेलो ना टॅरो कार्ड रिडिंगचा, तर आपल्याला आर्ट, कल्चर, हिस्ट्री या सगळ्यांच्या गोष्टी एकत्र जराशा बघाव्या लागतील. आता खूप जुन्या काळामध्ये अगदी मेसोपोटेमियन एरामध्ये किंवा ग्रीक वगैरे कल्चर्समध्ये आपली भाषा आणि हं, लिपी हं. डेव्हलप होण्याच्या आधी आर्ट, हिरोग्राफ्स, साइन आणि सिम्बॉलिझम अनेकदा वापरले जातात. ओके. राइट? आपण जुन्या गुहा बघितल्या, तिकडे हं. वेगवेगळे प्राण्यांची चित्र वगैरे दिसतात आपल्याला येस. किंवा वेगवेगळ्या स्क्रिप्ट्समध्ये जे ग्रीसला गेला आपण किंवा आपण इजिप्शियन बघितलं ममीजच्या आतमध्ये वगैरे, तर तिथे वेगवेगळे आर्ट्स आणि सिम्बॉलिझम्स वापरले जातात. आता हे सिम्बॉलिझम्स सुद्धा बऱ्याच एव्होल्यूशनमधून निघालेले आहेत. सुरुवातीला एखाद्याने हत्ती बनवला, मग हत्ती एक एनर्जीचं रिप्रेझेंटेशन झालं, तर जिचे जे पॉवर दाखवायचे इकडे हत्ती दाखवला जातो किंवा सूर्य एक ब्राईट लाईट न्यू बिगिनिंगसाठी दाखवलं जातं. तर असे अनेक गोष्टी ह्याला टोटम्स म्हटलं जातं. त्याचबरोबर मधल्या शतकांमध्ये 2 मोठे सायकॉलॉजिकल रिसर्चर्स होते. एक होते सिगमंड फ्रॉइड आणि एक होते कार्ल युंग. बरेच लोकं होते, पण ह्या दोघांचं जी फिलॉसॉफी होती ती खूप प्रॉमिनंटली म्हणजे एस्टॅब्लिश केली गेली. सिगमंड फ्रॉइडची जी सायकॉलॉजिकल एव्होल्यूशन किंवा स्टडी होती, दॅट बिकेम द बॅकबोन ऑफ मॉडर्न सायकॉलॉजी. सो आज आपण जी सायकॉलॉजी ऐकतो, दॅट इज अ फ्रॉइडियन सायकॉलॉजी. त्याचबरोबर कार्ल युंग त्यांनी एक कॉन्सेप्ट काढला. तर सिगमंड फ्रॉइडची मेंटॅलिटी काय होती, त्यांचा विचार काय होता, की आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात किंवा आपले विचार जे घडतात, ते कुठे ना कुठेतरी आपल्या लहानपणापासून आपण जे गोष्टी अनुभवलेल्या आहेत, ज्या आपण बघितल्या आहेत, त्याच्यावरती आधारित असतात. कार्ल युंगची सायकॉलॉजी थोडीशी त्या पलीकडे जाते. त्यांचं असं मानणं होतं, की आपल्या पास्ट लाईफमध्ये ज्या एनर्जीज झालेल्या आहेत, त्याचाही इम्पॅक्ट आपल्यावरती असतो. जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं, आई काय-काय अनुभवते, त्याचाही इम्पॅक्ट त्या मुलावरती असतो. आणि ह्या अभ्यासामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांनी इमेजरी म्हणजे इमेजेस कुठच्या-कुठच्या एनर्जीचं रिप्रेझेंटेशन करतात आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी एक टोटम्स असा एक विषय निर्माण केला. टोटम्स सिम्बॉलिझम आणि आर्ट, पिक्चर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र धरून त्यांचे वेगवेगळे स्पिरिच्युअल मीनिंग्स याच्याबद्दल अभ्यास करतात. आज जे आपण टॅरो कार्ड्स बघतो, बऱ्याच प्रकारचे टॅरो हो. कार्ड्स आहेत. आज
रायडर वेट आहे, जे मी वापरतो ते ओशोझेन टॅरो कार्ड्स आहेत, किंवा ग्रीकमध्ये बऱ्याच प्रकारचे टॅरो कार्ड्स वापरले जातात, एंजल कार्ड्स असतात वगैरे. प्रत्येक टॅरो कार्ड आज सिम्बलिझमवरती बेस्ड आहे, आणि कुठे ना कुठेतरी ही सिम्बलिझम्स कार्ल जुंगच्या ज्या आर्चिटाइप्स त्यांनी जी बनवलेली होती, त्यांचं एक बुक आहे टोटम्स अँड आर्चिटाइप्स, तिथून इन्स्पायर्ड आहेत या गोष्टी. आणि सपोज आज आपण इतिहास बघितला की टॅरो कार्डची इमेजरीज वगैरे कुठे येते, तर ही करोडो वर्षांची जी यु नो जी प्रथा आहे सिम्बलिझम्सची, तर ती त्याच्यामध्ये वापरली जाते. आज जेव्हा आपण रीडिंग करतो टॅरो कार्डचं, त्याच्यामागे कित्येक गोष्टी एलिमेंट्स असतात. जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो त्या कार्डवरती काय सिम्बल्स आहेत, त्या कार्डचे नंबर्स काय आहेत, न्यूमरोलॉजीचा उपयोग धरला जातो, त्याच्यावरती कुठचे कलर्स वापरले गेले आहेत, समोरच्याचा प्रश्न काय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रश्नाच्या बरोबर कशा मिसळतात, ह्या सगळ्या गोष्टी मिळून त्याचं उत्तर एक निर्माण होऊन येतं. म्हणजे एवढं सगळं सायन्स आहे ह्या मागे. ॲब्सोल्युटली. लाईक म्हणजे मी म्हणेन की एनर्जी, सायन्स आणि सायकोलॉजी ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आहे हे टॅरो कार्ड्स. ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या थोडीच आहेत, बिकॉज ॲट दी एंड ऑफ द डे आपण सायकोलॉजी म्हटलं, आपले विचार, एव्हरी थॉट इज अ एनर्जी, राईट. मला उद्या सकाळी उठून सायकलिंगला जायचंय, हा विचार सुद्धा एक एनर्जी आहे. ती एनर्जी दुसऱ्या दिवशी मी प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणेन. म्हणजे एखाद्याने काहीतरी विचार केला नाही की एका ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये बसून लोक हवेमध्ये उडू शकतात, तेव्हाच विमानाची निर्मिती झालेली. कुठचाही विचार एक पोटेन्शियल एनर्जी असते. आपण त्या विचारांना जेव्हा आपले शब्द आणि आपल्या ॲक्शन्स या 2 गोष्टी देतो, तेव्हा आयुष्याची सत्यता सतत घडत असते. मगाशी म्हणाला की कार्ड्स वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स आहेत. किती Correct. प्रकारचे कार्ड्स आहेत आणि तू जे कार्ड वापरतो आणि सपोज मला टॅरो कार्ड रीडिंगसाठी जायचंय, तर काय मला हे बघणं महत्वाचं आहे का की ह्यांच्याकडे कोणते कार्ड्स हे पद्धतीने वापरताय, म्हणजे ही पद्धत झाली एक, बरोबर. तर ती कोणत्या पद्धतीचे कार्ड्स आहे हे बघणं महत्वाचं आहे का, की कोणत्याही कार्ड्सकडे गेला तरी तुम्हाला अचूक असं मार्गदर्शन मिळणार आहे? नॉट रिली. कुठची कार्ड्स वापरली जातात ते बघणं महत्वाचं नाही आहे. इट इज ॲज सिम्पल ॲज कुठच्या ब्रँडची वॉशिंग मशीन वापरतो आपण, म्हणजे कदाचित हा एक्झाम्पल चुकीचा ठरेल, बट अंडरस्टँड की मेथड्स खूप वेगवेगळे असू शकतात. ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही कुणाकडे जाता आहात, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, त्यांची एनर्जी रिडिंग कपॅसिटी किती आहे, त्यांचा त्या विषयात अभ्यास किती आहे, ते जास्त महत्वाचं ठरतं. ओके, सो मी फास्ट एकदम चेक असं म्हटलं की आपण अनेकदा आपण रिव्ह्यू बघतो Correct. डॉक्टरकडे सुद्धा जाताना की त्यांचे रिव्ह्यूज काय आहे, Correct. ह्या सगळ्या गोष्टी. जर का आज मला पहिल्यांदा मी टॅरो कार्ड रीडिंग करणार आहे, तर कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या मी चेक केल्या पाहिजे, चेकलिस्ट ती असली पाहिजे आणि मी मग त्यांच्याकडे रीडिंगसाठी जावं? सी हल्ली काय होतं ना, की एकदा एखाद्या गोष्टीकडे आपण जेव्हा आपण जातो, सिम्पली गोष्ट आपण गुगलमध्ये रिव्ह्यूज बघतो त्या Reviews गोष्टीचे. पण टॅरो कार्ड सारखी गोष्ट अशी आहे, मी म्हणेन की एकतर जस्ट गो अँड ट्राय इट. व्हॉट इज द वर्स्ट थिंग दॅट कॅन कम आउट ऑफ इट, राईट? दुसरी गोष्ट आहे, सपोज तुम्हाला खूपच एक करायचं की नाही, मला आधी बघायची ही व्यक्ती कशी आहे, त्यांचं सोशल मीडिया हँडल असेल, त्यांचा काही कॉन्टेंट असेल, त्याला फॉलो करा. कॉन्स्टंटली ते कशा प्रकारचे कॉन्टेंट टाकता आहेत, त्यांचे विचार तुमच्याशी किती जुळता आहेत, त्यांचे विचार तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वाटतायत का रिग्रेसिव्ह वाटतायत, त्यांचे विचार तुम्हाला स्टिम्युलेटिंग वाटतायत का डिप्रेसिंग वाटतायत, त्यांचे विचार तुम्हाला लिमिटिंग वाटतायत का लिबरेटिंग वाटत आहे, ते बघणं इम्पॉर्टंट आहे. कुठच्याही व्यक्तीकडे जेव्हा आपण जातो, राईट, त्या व्यक्तीची एनर्जी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. आपण कधी एखाद्या अशा व्यक्तीकडे गायडन्ससाठी गेलो जे खूप नॅरो माइंडेड आहेत, किंवा खूप एक पर्टिक्युलर ओपिनियनेटेड दृष्टिकोनातून तुम्हाला उत्तर देतात, तर आपल्याला एक डायनॅमिक मार्गदर्शन नाही मिळू शकत. Okay. त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे जायच्या अगोदर ती व्यक्ती किती ओपन माइंडेड आहे, त्या व्यक्तीचा लाईफ एक्सपिरियन्स स्वतःचा किती आहे, त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत, त्या व्यक्तीची कम्युनिकेशनची पद्धत कशी आहे, ती तुमच्याशी मॅच होते का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं महत्वाचं आहे. बिकॉज अंडरस्टँड, जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स येतात ना माधवी, तेव्हा ते खूप अपेक्षा घेऊन येतात. ते अशा स्टेट ऑफ माइंडमध्ये असतात, एक तर ते फायनान्शियली, इमोशनली कुठेतरी इन्व्हॉल्व किंवा लॉस वगैरे करून बसलेले असतात. तर ती माझी जबाबदारी असते. तर जेव्हा क्लायंट माझ्याकडे येतो, त्याला फक्त मला सोल्युशनच नाही द्यायचं आहे, पण जेव्हा तो क्लायंट माझ्याकडून जातो, त्याला पूर्ण एक लाईफचा ब्लूप्रिंट मिळाला पाहिजे की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांनी त्याची सिच्युएशन कशा पद्धतीने चेंज करायची आहे, राईट? तर तुम्ही जेव्हा एखाद्या टॅरो कार्ड रीडरकडे किंवा एखाद्या एनर्जी वर्करकडे जाल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिकली ॲटलीस्ट बघितल्या पाहिजेत, की यू शुड कम बॅक ॲटलीस्ट फीलिंग गुड. फार वर्स्ट केस तुम्ही न्यूट्रल बाहेर या, पण यू शुड नॉट कम आउट फीलिंग बॅड.
दॅट इज सगळं इम्पॉर्टंट. तुझं स्वतःचं सुद्धा हँडल आहे. मी सुद्धा फॉलो करते अँड आय हॅव सीन की तू खूप छान-छान कंटेंट टाकतो त्यावरती सुद्धा. जेव्हा हे हँडलचं सुद्धा मी प्रेक्षकांना म्हणेल तू नाव तुझं स्वतःहून सांगशील आणि त्यासोबतच जेव्हा तू हे कंटेंट टाकतोस सौरभचे, तर तेव्हा विचार केलेला असतो का? किंवा त्यावेळेला सुद्धा तुम्ही काही टॅरो कार्ड स्वतः तू रीडिंग केलेलं असतं का? असं काही केलेलं असतं किंवा तू हे कंटेंट काय विचाराने, कशा पद्धतीने मांडतोस? कारण ॲब्सोल्युटली खूप सुंदर असतात, की जिथून गाईडन्स आम्हाला सुद्धा मिळतो. थँक यू सो मच. ॲक्चुअली कित्येक वेळा जेव्हा आम्ही कंटेंट शूट करतो, म्हणजे मी एकटाच नाहीये, आमच्या मागे ऑर्गनायझरमध्ये खूप मोठी टीम आहे. तर 2 हँडल्स आहेत, टॅरो बाय सौरभ जे माझं टॅरो कार्ड डेडिकेटेड पेज आहे आणि कूल लावा स्टुडिओ जे माझे क्रिस्टल्स आणि माझ्या दुसऱ्या अभ्यासाबद्दलचं पेज आहे. तर जेव्हा मी कंटेंट करतो तेव्हा खूप फुटलूज असतो. म्हणजे जेन्युइनिटी बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. तर कित्येक वेळा माझी टीम मला सांगते, की आज हम शूट करेंगे. काय करायचं मला काही क्लू नसतो. कॅमेरा घ्या, ये क्वेश्चन है, इसका जवाब दो, असं असतं. त्यामुळे स्पॉन्टेनिटी असते, मज्जा असते आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट एक गोष्ट मला एक या विषयाच्या बाहेर जाऊन सांगायची आहे. आपण दिवसाचे 4 ते 6 तास कशामध्ये इन्व्हेस्ट करतो, दॅट डिटरमाइन्स आवर एनर्जी अँड द आउटपुट. आपलं फायनान्शियल आउटपुट, इमोशनल आउटपुट, ओव्हरऑल एनर्जीज त्याच्यावरती. माझे दिवसाचे 4 ते 6 तास माझ्या विषयांच्या अभ्यासामध्ये जातात किंवा त्याच्या एक्सप्लोरेशनमध्ये जातात. आणि हे माझ्या रीडिंग्सच्या व्यतिरिक्त आहे. दिवसाला माझ्याकडे जेवढे रीडिंग्स येतात वगैरे दॅट इज डिफरंट. पण त्याच्या व्यतिरिक्त एवढा वेळ माझा नक्कीच रिसर्चमध्ये, स्टडीमध्ये किंवा जुनी बुक्स परत वाचण्यामध्ये, परत तो स्टडी करण्यामध्ये जातो. तर जेव्हा कंटेंट वगैरे असतो तो नॅचरलीच येतो बिकॉज कॉन्स्टंटली त्या विषयाशी आपण टचमध्ये आहोतच, राईट? तर सो म्हणजे इट्स व्हेरी, व्हेरी स्पॉन्टेनियस म्हणजे तू तसं. सुद्धा रिसर्च करतो आणि तिथून आम्हाला काय सोल्युशन आणि मार्गदर्शन देता येईल ते टॅरो कार्ड सारखं तू काम करत असतोस. ॲब्सोल्युटली. म्हणजे ना, टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि मला ना शिकवण्यासाठी माझे क्लायंट सुद्धा खूप, खूप, खूप सहभागी आहेत. कित्येक वेळा क्लायंट्स मला असे प्रश्न विचारतात, आज तुझंच रीडिंग करताना एक असा विषय निघाला होता ज्याच्यामध्ये मी म्हटलं की आय विल हो. चेक विथ माय टीचर अँड गेट बॅक टू यू. तर येस. अशा सुद्धा गोष्टी होतात बिकॉज एव्हरीथिंग इज अ कॉन्स्टंट वर्क. कोणीही किती म्हटलं तरी एक्सपर्ट नाही बनू शकत एखाद्या गोष्टीमध्ये. देर इज ऑलवेज स्कोप फॉर लर्निंग. आणि टॅरो कार्ड सारखा विषय एवढा व्हास्ट आहे, म्हणजे करोडो वर्षांचं नॉलेज ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. आपण 10-15 दिवसात किंवा 10-15 वर्षात किती शिकू शकतो आणि किती एक्सप्लोर करू शकतो त्याविषयी. आता मला क्युरिओसिटी वाटली की तुझ्या या टॅरो कार्डशी कधी म्हणजे ओळख कशी झाली तुझी आणि टॅरो कार्डशी? तुझ्या आयुष्यात हे टॅरो कार्ड कधी आले? तर त्याच्या मागे खूप लांब स्टोरी आहे. एकदम ओके. कट शॉर्ट करून सांगतो तुला. मी प्रोफेशनली कॉर्पोरेट ट्रेनर आणि बिहेवियरल कोच आहे. सो ओके. ऑलमोस्ट माझं 22 वर्षाचं करिअर त्या फील्डमध्ये आहे. सो ऑलमोस्ट मेजर आय टी कंपनीजमध्ये मी लर्निंग अँड डेव्हलपमेंट डिव्हिजन लीड केलं आहे, हेड केलं आहे, ट्रेनिंग स्वतः डिलिव्हर केलेलं आहे, ट्रेनर्सना ट्रेन केलेलं आहे, क्लायंट इंटरॅक्शन वगैरे बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला एक गोष्ट आढळून आली की आम्ही कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स क्रिएट करतो. ठीक आहे, ह्या एका कोहॉर्टला आपल्याला कम्युनिकेशन स्किल्सची गरज आहे किंवा ह्या एका कोहॉर्टला आपल्याला एक बिहेवियर कोचिंगची गरज आहे. या कोहॉर्टला आपल्याला ह्या सेल्स ट्रेनिंग्सची गरज आहे. जेव्हा इंडिव्हिज्युअली आपण ट्रेनिंग देतो, तेव्हा नुसतं ते ट्रेनिंग त्या माणसाची मदत नाही करत. त्याच्या मागे त्याची एक सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट असते. आता फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती ज्याला सतत घरामध्ये स्वतःचे ओपिनियन्स शेअर करण्याची संधीच मिळाली नाही आहे. ती व्यक्ती आपल्या क्वालिफिकेशन्सला घेऊन एका कंपनीची सीईओ बनली आहे. पण ज्या व्यक्तींनी स्वतःच्या घरामध्ये सुद्धा कधी इम्पॉर्टंट डिसिजन्स दिले नाहीत किंवा त्यांची डिसिजन्स मानले गेले नव्हते, तुम्ही कसे एक्सपेक्ट करता की ते कॉन्फिडेंटली जाऊन त्या स्टेजला बसून लोकांना आपले डिसिजन्स डेलिगेट करतात. त्या ठिकाणी आढळून येतं की नो मॅटर हाऊ सिनियर द पर्सन इज, ही हॅज बिहेवियर इनकम्पिटन्सीज. आता ह्या बिहेवियर इनकम्पिटन्सीज त्यांच्या विचारातून, त्यांच्या चाइल्डहुड अपब्रिंगिंगतून येतात. तिथून मला असं वाटलं की माझं कॉर्पोरेट ट्रेनिंगचं जे नॉलेज आहे ते पुरेपूर नाही आहे. आय वेंट अँड स्टार्टेड डुइंग माय न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, NLP. तर NLP बरेच वर्ष केलं, प्रॅक्टिस केलं. त्याच्यानंतर मी काउन्सिलिंगमध्ये कोर्सेस केलेत, थेरप्युटिक काउन्सिलिंग, आणि तिथे मी बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिक्सशी इंट्रोड्यूस झालो. ऑल्टरनेटिव्ह हिलिंग प्रॅक्टिसेस, की आपण जेव्हा स्ट्रेस, एन्झायटी वगैरे गोष्टींपासून हं. जेव्हा डील करत असतो, तेव्हा मेडिटेशन वगैरे, आणि तिथून मला क्रिस्टल्समध्ये इंट्रोडक्शन झालं. क्रिस्टल्सचा आणि माझा प्रवास लहानपणापासूनचा आहे. ती एक खूप वेगळी स्टोरी आहे. आपण कधीतरी नंतर सविस्तर बोलू त्याबद्दल. बट त्याच्याच बरोबर टॅरो कार्ड रीडिंग ह्याचं इंट्रोडक्शन मला तिथे झालं. सुरुवातीला आय वॉज व्हेरी ॲप्रिहेन्सिव्ह, म्हणजे हे सगळं काय असतं? कार्ड्स बघून काय कळणार आहे जसं लोकांना? आज आम्हाला आणि प्रेक्षकांना ज्यांना मनात असेल ॲब्सोल्युटली, असं. ॲब्सोल्युटली. पण माझा बेस्ट फ्रेंड हू इज अल्सो वन ऑफ माय मेंटर्स टुडे अँड अल्सो माय पार्टनर टुडे इन माय बिझनेस. तर तो टॅरो कार्ड शिकत होता आणि जेव्हा तो रीडिंग करायचा, एवढी ॲप्ट असायची, मला असं वाटायचं
कसं तू त्या कार्डकडे बघून एक्झॅक्टली माझ्या मनात काय चालू तू एक्झॅक्टली कसं पिन पॉइंट करू शकतोस. बरोबर. एंड दैट वाज माय क्यूरियोसिटी. तो लाइक कोई भी सीख सकता है, तू जाके सीख ले. आणि म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पहिल्यांदा गेलो, शिकलो, खूप ॲप्रिहेन्सिव्ह होतो आणि बिकॉज मी स्वतः ॲप्रिहेन्सिव्ह असल्यामुळे मला ते एवढं पटकन त्याचं नॉलेज फायद्याचं नाही ठरलं. परत जाऊन मी कोर्स केला. हळूहळू इट टूक मी अ लाँग टाईम टू गेट ओव्हर दॅट थिंग. ओके. आणि आता गेली काही वर्ष जेव्हा मी प्रॅक्टिस करतो आहे, मला एक गोष्ट कळली आहे की जेवढं रीडिंग इम्पॉर्टंट आहे, तेवढंच ह्युमन माइंड, ह्युमन सायकोलॉजी, अवेअरनेस ठेवणं आणि ह्या गोष्टी समजणं तेवढंच महत्वाचं आहे. दॅट इज हाऊ युअर रीडिंग्स कॅन बी परफेक्ट. ओके. आता मला ह्यातून एक वेगळा प्रश्न सुचतोय तुझ्या उत्तरातून, कारण तुझी जर्नी तर खूप सुंदर आणि छान होती. अगदी. ट्विस्ट अँड टर्न सारखी मला अशी वाटली, की जिथे तुझ्या डोक्यातही नव्हतं, की तुझा काही टॅरो कार्ड सोबत संबंध येईल आणि तू ह्यामध्ये सुद्धा तुझं एक वेगळं करिअर करशील. पण असे लुक्स म्हणजे असे मुद्द्यांनी तू ह्या टॅरो कार्ड्सपर्यंत आला आणि तुझी ही जर्नी सुरुवात झाली. किती क्युरिओसिटीनेच होती, की कसं हे एवढं सगळं काही एकदम छान उत्तर हा देऊ शकतो. म्हणजे अचूक उत्तर मिळू शकतं टॅरो कार्डमधून. काय करिअर सुद्धा टॅरो कार्डमधून होऊ शकतं का? म्हणजे जसं तू म्हणाला, की तू एक करिअर सुरुवात केलं. हे करिअर कोण करू शकतं? त्या त्याच्यासाठी असं काही बॅकग्राऊंड असलं पाहिजे का, की तुमचं सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स किंवा सायकॉलॉजी बेस तुमचं काही असं बॅकग्राऊंड असलं पाहिजे का, की कोणीही करू शकतं, कोणत्याही एजमध्ये करू शकतं का? अगदी कोणीही टॅरो कार्ड रीडर बनू शकतं. ओके. अगदी कोणीही, कुठच्याही वयाची व्यक्ती, कुठच्याही क्वालिफिकेशनची व्यक्ती, कुठच्याही लँग्वेजची व्यक्ती, काहीही बॅरियर नाही आहे. फक्त 2 गोष्टी आहेत. एक आहे, जेव्हा तुम्ही टॅरो कार्ड रीडिंगचा अभ्यास करता, तुम्ही एखाद्या माणसाच्या आयुष्याची जबाबदारी घेता. इट्स अ व्हेरी रिस्पॉन्सिबल वर्क. तर हलगर्जीपणा किंवा कॅज्युअलनेस किंवा मनी माइंडेडनेस ह्या गोष्टी नसल्या पाहिजेत. मग तुम्ही जेन्युइन रीडर नाही बनू शकत. अनफॉर्च्युनेटली आजकाल असे सुद्धा बरेच रीडर्स किंवा बरेच एनर्जी वर्कर्स आढळतात, जे नहीं आप ₹5000 आपका रीडिंग कर देंगे आणि जेव्हा रीडिंग येतं, ते खूप असं बायस्ड असतं किंवा त्याच्यामधून मला फायदा कमी पण ट्रॉमा जास्त असं वाटतं. बरोबर. आणि माझ्याकडे कित्येक क्लायंट्स येतात असे सुद्धा, की हमने पहले रीडिंग करा है, हमको बुरा एक्सपिरियन्स रहा है. हं. आणि मग अशा वेळेस ती जबाबदारी माझ्यावरती डबल होते, की ह्या व्यक्तीला मला एक नुसतं त्याला बरोबर रीडिंग सुद्धा नाही द्यायचं आहे, पण ह्या अभ्यासाबद्दलचं त्यांचं एक ओपिनियन झालंय ते सुद्धा कुठेतरी चेंज करण्याची गरज आहे. राइट? तर कोणीही टॅरो कार्ड रीडर बनू शकतं, ॲज लाँग ॲज तुमच्याकडे तेवढा वेळ आहे या विषयाला डेडिकेट करण्याचा आणि पेशन्स आहे. ओके. सो ह्याचं सर्टिफिकेट असतं, की तुम्ही टॅरो कार्ड रीडिंगचा अभ्यास केलेला आहे अँड नाऊ यू आर सर्टिफाईड अँड नाऊ तुम्ही टॅरो कार्ड रीडिंग दुसऱ्यांचं घेऊ शकता? ॲब्सोल्युटली. सो जेव्हा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमधून शिकता, तर प्रत्येक इन्स्टिट्यूट तुम्हाला एक सर्टिफिकेशन देते, एक इव्हॅल्युएशन टेस्ट नंतर. मी सुद्धा टॅरो कार्ड रीडिंग शिकवतो लोकांना. सो ऑल माय स्टुडंट्स ऑल्सो गेट अ सर्टिफिकेट आमच्याकडून. सो वी आर ऑल्सो रजिस्टर्ड टीचिंग अकॅडमी. तर सर्टिफिकेट असतं, बट सर्टिफिकेटच्या पलीकडे ना माधवी काय इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही जेन्युइनली किती मेंटली तयार आहात. आणि कित्येक वेळेस मला माझ्या स्टुडंट्समध्ये ती तयारी दिसली पाहिजे, की ठीक आहे, आता तुम्ही रीडिंग्स करता आहात आणि तुम्ही जेन्युइनली तयार आहात लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी. दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज बरोबर रीडिंग करणं आणि ती रीडिंग लोकांपर्यंत बरोबर तरीक्यानं पाठवणं आणि पोहोचवणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट इट्स ड्युरेशन ऑफ 6 मंथ्स, 1 इयर असं काही असतं? तर कोर्स सपोज आपण एक कोर्स बघितला तर ऑलमोस्ट 18 अवर्सचा बेस कोर्स असतो. ओके. तो कोर्स केल्यावरती कमीत कमी 3 ते 4 महिन्यात तुम्हाला एक सेल्फ स्टडी मटेरियल दिलं जातं. मी कॉन्स्टंटली त्यांच्याबरोबर वर्क करतो ह्याच्यावरती, त्यांना गाईडन्स देण्यामध्ये. ह्या दौऱ्यांमध्ये त्यांना सांगतो की तुम्ही स्वतःची रीडिंग्स करा, तुमच्या फ्रेंड्ससाठी वगैरे फ्रेंडली रीडिंग्स वगैरे करा, नॉन कमर्शियल वगैरे. आणि मग ती रीडिंग्स माझ्याबरोबर शेअर करा. आपण मग टॅली करूया की तुमची रीडिंग आणि कार्ड्समध्ये काय फरक होता. त्याच्यानंतर आय वुड टेल देम टू कम फॉर अ ॲडव्हान्स कोर्स, जिथे आम्ही न्यूमरोलॉजी वगैरे सारख्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्स जे टॅरो कार्ड रीडिंगमध्ये वापरले जातात, त्यांच्याशी इंट्रोड्यूस करतो. आणि मग त्याच्या परत 3 ते 4 महिने आय सपोर्ट देम वगैरे आणि मग दे कॅन बिकम इंडिपेंडंट रीडर्स. हो, वाह! मी पुन्हा टॅरो कार्डकडे येते. म्हणजे जेव्हा मी टॅरो कार्ड रीडिंग तू करत असशील आणि मी जेव्हा बसलेली असेल, इव्हन मी सुद्धा मगाशी एक्सपिरियन्स केला. जेव्हा राइट. तू कार्ड्स दाखवत होता सगळ्यावरती सिम्बॉल्स असतात. तर बरोबर. मला पहिल्यांदा असं होतं, की जसं मी म्हणाले, की पत्त्यांमध्ये राजा-राणी आहेत का, दुग्गी हे आता माहिती आहे. तसं ह्या कार्ड्समध्ये ना काही स्पेसिफिक सिम्बॉल्स असतात. सन, मून, हातात काठी घेतलेला किंवा अंधार हे सगळे काही चित्र आम्हाला दिसतात. आणि कधी-कधी त्याचा डर आहे, काय हा उल्लू बनवतोय आपल्याला, हे काहीही सांगतोय हे. करेक्ट. किंवा अनेकदा असं सुद्धा होतं, की जे चित्र आम्हाला दिसतं, सिम्बॉल जो दिसतो, मगाशी सुद्धा रीडिंगमध्ये मला एक स्माइलीवाला फेस दिसला होता करेक्ट. आणि मला वाटलं अरे हा पॉझिटिव्ह कार्ड आहे. पण तू जे मला सांगितलं तेव्हा ते निगेटिव्ह होतं. सो हे सगळे सिम्बॉल्स काय सांगतात आणि ही गल्लत जी आमच्या मनामध्ये असते,
की नाही हे आपल्याला उल्लू बनवतात, ह्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगशील? ओके. तर सगळ्यात पहिलं जसं तुला वाटतं, की विश्वासाची जी हं. गोष्ट आहे, की हा खरोखरच काही सांगतोय का हां. आपल्याला उगाच काहीतरी सांगतो आहे. हे इन्स्टिंक्ट जेव्हा तुम्ही टेबलवरती बसतात किंवा फोनवरती एखाद्याशी बोलतात रीडिंगसाठी, तुम्हाला पहिल्याच काही क्षणामध्ये कळून येतं हं, खरोखरच, की ही जी गोष्ट माझ्याबद्दल सांगतोय ती मला रिलेट होतेय का नाही? की माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा माझ्या पास्टबद्दल किंवा माझ्या करंट सिच्युएशनबद्दल जो काही गोष्टी हे मला सांगतो आहे, त्या माझ्याशी रिलेटेड आहेत का नाही हे तुम्हाला कळून येतं. दुसरी गोष्ट आली सिम्बलिझम्सची. तर आता मी तुम्हाला एक कार्ड येस. ओपन करून दाखवतो. माझ्यासमोर हा डेक ओपन आहे. एक रँडमली कार्ड काढूया. ठीक आहे. आता हे कार्ड आपल्या समोर आलं. सिंपल कार्ड आहे. कार्डचं नाव आहे रिसेप्टिव्हिटी. कार्डला इथे डाउन सिम्बल दिलेला आहे. ब्लू कलरचं कार्ड आहे. तर आता रँडम कार्ड आपण पिकअप येस. करूया. समोर माझा डेक आहे. आता हे कार्ड आपण बघितलेलं आहे, राईट? हं. हे कार्ड काय दर्शवत आहे? ह्या कार्डचं नाव आहे रिसेप्टिव्हिटी. ओके. ब्लू कलरचं कार्ड आहे आणि इथे आपल्याला काय दिसतंय साधारणपणे एक स्त्रीचं बॉडी सिल्युएट दिलेलं आहे. खूप ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईनमध्ये आहे. याच्यावरती लोटस कमळाचं फूल आहे. तर हे कार्ड काय तुम्हाला काय फिलिंग येतं ह्याच्यातून? पण मोर इम्पॉर्टंटली ब्लू कलर दर्शवतो इमोशन्स, वॉटर, फ्लुइड कार्ड आहे. एक जनरल कार्ड आहे. हे स्टेबल कार्ड नाही आहे. हे इमोशनल स्टेट दर्शवतं आहे आणि रिसेप्टिव्हिटी हे दर्शवतं आहे की इथे ओपननेस, एक्सेप्टन्स, ऑब्झर्वेशन, लर्निंग या क्वालिटीज आणण्याची गरज आहे. तर जेव्हा हे कार्ड रीडिंगमध्ये येतं, आता फॉर एक्झाम्पल एखाद्याचा प्रश्न आहे की पैसे का बहुत नुकसान हो रहा है, कोई बेनिफिट नहीं हो रहा है. तिथे सपोज हे कार्ड आलं, तर दिस कार्ड इज आस्किंग टू ऑब्झर्व द पॅटर्न्स अराउंड मनी, की पैसे कुठे जात आहेत, कुठे तुमचा खर्च होतोय, तुमची पॅटर्न काय आहे मनी, त्याचा आधी अभ्यास करा, मग सोल्युशनवरती येऊया. किंवा रिलेशनशिपमध्ये भांडण होतं आहे, रिलेशनशिपमध्ये एखाद्याबद्दल काहीतरी इश्यूज आहेत, जेव्हा हे कार्ड येतं तेव्हा हे दर्शवतं की तुम्हाला तुमच्या पार्टनरला जास्त वेळ देण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे. तुम्ही खूप ओव्हर एनालिटिकल होतात त्याच्याबद्दल, तर तुम्ही रिॲक्ट करण्याच्या ऐवजी ऑब्झर्व्ह करा, शांतपणे त्याच्याबरोबर बसा. तर असे बरेच सिम्बल्स आहेत. एखादं दुसरं कार्ड घेऊया आपण रँडमली त्याच पद्धतीनं. आता हे कार्ड आहे परत अंडरस्टँडिंगचं. अंडरस्टँडिंग परत ब्लू कलर कार्ड आहे, इमोशनचं कार्ड आहे. टॉकिंग अबाउट अ पिजन. एक कबूतर बसला आहे पिंजऱ्याच्या कट्ट्यावरती, बघतोय दुसरे पक्षी उडत आहेत आणि त्याला वाटतंय मी काढू शकत नाहीये. पण इथे खरं त्याला समजण्याची गरज आहे की पिंजरा माझी स्वतःची क्रिएट केलेली एक इमेजरी आहे की दरवाजा तो उघडाच आहे, मी पण उडू शकतो, राईट? हे कार्ड खूप लोकांना खूप कॉमनली येतं बिकॉज अशा सिच्युएशनमध्ये हे कार्ड दर्शवलं जातं की जेव्हा लोकांना वाटतं की सिच्युएशन माझ्या पलीकडची आहे. दे आर नॉट पार्टिसिपेटिंग इन टू इट. रिलेशनशिपमध्ये हे कार्ड समजावतं. कॅन वी गो इनटू दॅट? ओके. रिलेशनशिपमध्ये या कार्डचा अर्थ असा असतो की तुम्हाला वाटतं आहे, पण तुम्ही स्वतःच पार्टिसिपेट होऊ शकत नाही आहात तिथे. तर यू नीड टू काइंड ऑफ बी अ लिटल बिट मोर रिस्पॉन्सिव्ह अबाउट इट. किंवा फायनान्सेसमध्ये हे कार्ड म्हणते की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे तिथे. तर असे बरेच कार्ड्सवरती बरेच सिम्बल्स असतात, त्याचे बरेच मीनिंग्स असतात. तुमचा प्रश्न, ते सिम्बल, त्या कार्डचा नंबर, कलर या बऱ्याच गोष्टी टॅरो कार्ड रीडर गृहीत धरतात आणि मग तुम्हाला त्याचा रिडिंग किंवा त्याचं इंटरप्रिटेशन देतात. ओके. आणि हे जे सिम्बॉल्स आहेत, जसं तू म्हणाला की पिजन किंवा ब्लू कलर किंवा नंबर, ह्या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला टॅरो कार्ड रीडिंगच्या अभ्यासामध्ये शिकवल्या जातात, ॲब्सोल्युटली की येस. जेव्हा हा कलर असेल, तो हा कलर काय इंडिकेट करतो? येस. तर ओके. टॅरो कार्ड कोर्समध्ये आम्ही कलर सायकोलॉजी, न्यूमरोलॉजी, सिम्बलिझम, टोटम्स जेव्हा मल्टिपल सिम्बल्स एकत्र येतात त्याचा अर्थ काय असतो, कुठच्या प्रश्नाच्या वेळेस त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, तेच कार्ड एक पॉझिटिव्ह मेसेज बनतं, तेच कार्ड एक वॉर्निंग साईन बनतं, तेच कार्ड एक सोल्युशन कार्ड बनतं. तर कुठच्या स्थितीत त्या कार्डचा काय अर्थ असतो, या सगळ्या गोष्टी आम्ही टॅरो कार्ड कोर्समध्ये शिकवतो. इनफॅक्ट सगळ्यात पहिली गोष्ट जो माझा एक पर्सनल अप्रोच आहे रीडिंग्सबद्दल, पर्सनॅलिटी कार्ड काढणं. की कधीही रीडिंग करण्याच्या अगोदर मी लोकांची पर्सनॅलिटी कार्ड ओपन करतो, की ही व्यक्ती जी माझ्यासमोर बसली ती काय आहे, कुठच्या बॅकग्राऊंडमधून आलेली आहे, त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे, ते मला समजायला मदत करतं की ह्यांना मी कुठच्या प्रकाराने एक्सप्लेन केली पाहिजे गोष्ट, की ह्यांना सोल्युशन अप्रोच सुद्धा कुठचा दिला पाहिजे. राईट. वाह! म्हणजे हे सगळे सिम्बॉल वरती हे सगळं काही रीडिंग असतं आणि हे सिम्बॉल ॲब्सोल्युटली. तुम्हाला सगळा अभ्यास शिकवलेला म्हणजे तुम्ही शिकता त्या सगळ्यातून. ॲब्सोल्युटली. कॉमनली तुम्हाला काय सांगशील, की असे मोस्टली कार्ड जसं तू पिजनचं म्हणाला, की जो मोस्टली येतो, तसे काही असे कार्ड्स आहे, की जे मोस्ट ऑफ द टाईम्स निघतात करियर वाईज? असं सांगणं खूप कठीण आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट बिकॉज देर आर 79 कार्ड्स आणि प्रत्येक सिच्युएशन युनिक असते, प्रत्येक इंडिव्हिज्युअल युनिक असतो. बट असे रिपीटेड कार्ड्स नाही आहेत, पण रिपीटेड सिच्युएशन्स माझ्याकडे खूप अशा येतात. कॉमनली कोणत्या असतात अशा मोस्ट कॉमनली कॉमन? आय टेल यू एक गोष्ट काय असते माहिती आहे का?
लोकांना ना खूप वेळा एक आपण प्रोग्राम एक एक आयडिया क्रिएट करतो मनामध्ये आणि कित्येक वेळा आपण ती आयडिया रिअल धरून चालतो आणि आपण त्याच विजननी चालतो. फॉर एक्झाम्पल एखादं मत आपण बनवलं की नाही माझा बॉस आहे ना खूप जजमेंटल आहे, तो खूप ट्रिकी आहे, मला मदतच नाही करत किंवा माझ्या ऑफिसमध्ये खूप पॉलिटिक्स आहे. आता आपण काही वेळापूर्वी एक ओपिनियन बायस बद्दल बोलत होतो, हो. राईट? ओपिनियन बायस काय असतं की एखादं मत आपण बनवलं, राईट, की आपला मेंदू कॉन्स्टंटली त्याच मतातून सगळ्या दृष्टिकोनाला बघत असतो आणि आपण त्याच्या पलीकडे काहीच बघू शकत नाही. तर कित्येक वेळा जे लोक माझ्याकडे येतात दे आर कमिंग फ्रॉम देअर पर्स्पेक्टिव्ह आणि जेव्हा कार्ड्स उलगडतात तेव्हा वेगळीच स्टोरी बाहेर पडते. परवाच माझ्याकडे क्लायंट आलेली आणि त्यांची सिच्युएशन अशी होती, ब्रेकअप सिच्युएशन होती, त्यांच्या दोघांमध्ये काही ना काहीतरी वादावादी चाललेली. ती म्हणते नहीं मेरा तो बहुत अच्छा रिलेशनशिप चल रहा था इतने सालों से और हमारी शादी भी होने वाली थी, अचानक से कुछ तो हुआ है. आणि कार्ड्समध्ये पॉलिटिक्स म्हणून एक कार्ड आहे ते येत होतं, विच इज टॉकिंग अबाउट काहीतरी सिच्युएशनमध्ये क्लॅरिटी नाहीये. तर मी तिला विचारलं सरळपणे की त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली आहे का? हां, त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे मला वगैरे एंड एव्हरीथिंग हॅपन. नंतर तिने उलगडलं कि उसने ये भी बोला कि अपनी वाइफ को डिवोर्स भी देने वाला है. मैंने भी सोचा कि मैं अपने हस्बैंड को डिवोर्स देने वाली हूँ. तो हम दोनों शादी करने वाले थे. तर जेव्हा अशा सिच्युएशन्स येतात, दिस इज अ सिच्युएशन बेस्ड ऑन अझम्पशन्स. एक, तुम्ही अशा गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करता आहात, जिथे जाण्यासाठी तुम्ही ऑलरेडी कुठेतरी बांधलेले आहात. जोपर्यंत तुम्ही एका गोष्टीतून फ्री नाही होत, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात दुसऱ्या गोष्टी घडणार सुद्धा नाहीयेत. कित्येक वेळेस जेव्हा लोकं माझ्याकडे येतात, ते कुठेतरी ब्लॉकेजेस घेऊन येतात. ओके. एका साइडला त्यांना लग्न करायचंय, ते लुकिंग फॉर कंपॅनियनशिप आणि कित्येक वेळा त्यांचा काळ असं क्लिंगिंग टू द पास्ट म्हणजे ते पास्ट रिलेशनशिपमध्ये अडकलेले आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत अडकलेले आहात, तुमची बॅग भरलेली आहे, तुम्ही अजून शॉपिंग कुठून करणार आहात तिथे? राइट. तर कित्येक वेळा आपल्याला अगोदर क्लेन्झिंग, लेटिंग गो ऑफ दी ओल्डर एनर्जीज करण्याची खूप गरज असते. किंवा करियर आणि जॉबमध्ये सुद्धा कित्येक लोकं म्हणतात, "मुझे यहाँ पे ग्रोथ नहीं मिल रही है, लेकिन मुझे जॉब शिफ्ट करना है." आणि जेव्हा कार्ड येतं, इनॅक्टिव्हिटीचं कार्ड दिसतं, की करण्यासाठी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. जॉब शिफ्ट करण्याला सुद्धा टाईम सुद्धा बरोबर आहे. पॉसिबिलिटी सुद्धा आहे. डिसिजन सुद्धा चांगलं आहे. मग गोष्टी अडकतात कुठे? डर लगता है कुछ गलत नहीं हो जाए. मग तुमचीच भीती तुम्हाला मागे खेचते आहे. सो राइट. तुम्हाला करायचं एक, तुमचं इंटेन्शन एक आहे, पण तुमचीच भीती, तुमचाच बिहेवियर, तुमचे ट्रेट्स तुम्हाला मागे खेचतायत. तर ही गोष्ट खूप कॉमनली मला रीडिंगमध्ये आढळते, की कित्येक वेळा लोकांची फिअर्स आणि एक्झॅक्टली म्हणून मी म्हणतो ना, लोकांनी रीडिंग नेहमी करावी. वर्षातून एकदा एक स्पिरिच्युअल चेक करावा. कारण की आपण कुठे अडकतोय, आपले स्वतःचेच विचार आपल्याला मागे खेचत असतात कॉन्स्टंटली अच्छा. आणि आपल्याला ते कळून येत नाही मग कित्येक जसं की वेळा. बिझनेस सुरू करावा की नको करावा असे सुद्धा अनेकांच्या मनात असतात, की काय करू? हा जॉब सोडून मी बिझनेस सुरू की नको करू? आणि तो एक गुंतागुंत असते. कारण आपल्याला माहिती असते की आपल्याला जर कोणाला विचारलं, तर ऑफकोर्स 9 to 5 सोडून बिझनेस करण्यासाठी सगळी ती रिस्क घ्यायला तयार नसतात. असे काही एक्सपिरियन्स तुझ्याकडे आहेत का, की ज्यांनी ही असे काही प्रश्न विचारलेत आणि त्यांनी ती रिस्क घेतली आणि जसं तुझ्या कार्डने सांगितलंय, की हे तुम्ही घ्या आणि ह्याच्यामध्ये ग्रोथ आहे आणि असं काही झालंय? काही स्वतःचा एक्सपिरियन्स देऊ तुला. येस, शुअर. तर ही गोष्ट आहे, मी स्वतः टॅरो कार्ड हं. रीडर बनण्याच्या अगोदरची. जेव्हा माझ्या मित्रांनी रीडिंग सुरू केलं होतं, तेव्हा मला खूप उत्सुकता होती. आय वॉन्टेड टू स्टार्ट समथिंग ऑन माय ओन. स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणं वगैरे असं म्हणजे खूप हं, होतं हं. अगोदरपासून. पण नेहमी ती भीती असायची का, बिकॉज आय कम फ्रॉम अ फॅमिली जिथे आय कम फ्रॉम अ फॅमिली ऑफ अकॅडमिशियन्स. आई टीचर, आजी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये होती. तर जॉब इज इक्वल टू स्टेबिलिटी हे बरोबर. लहानपणापासून सांगण्यात आलं होतं. तर तो विचार तोडून स्वतः काहीतरी वेगळं करायची इच्छा होती, पण तो जो बेसिक प्रोग्राम असतो ना आपला हो, मनातला, तो हो. नेहमी आपल्याला मागे खेचत असतो. तर जेव्हा माझं रीडिंग काढलेलं, तर ऑफकोर्स तू काहीतरी सुरुवात केलं पाहिजेस असं होतं. पण पूर्णपणे जॉब सोडून बिझनेसकडे जाऊ नकोस असं सुद्धा कुठेतरी वॉर्निंग होतं. ओके. तर मला रीडिंग म्हणजे मला खूप अशी क्युरिओसिटी होती ह्याच्याबद्दल. अँड देन आय फायनली डिसाइडेड दॅट इट इज अबाउट टाइम आय डू समथिंग. आणि तेव्हा मला ज्वेलरी मेकिंगमध्ये कुठेतरी एक छंद होता माझा आणि आय स्टार्टेड विथ दॅट अँड दॅट एंटायरली फ्लिप द गेम आणि कुठेतरी वेगळ्याच डिरेक्शनला गेलं आणि टुडे ते एक मेजर ब्रँड म्हणून स्थापित आहे कुठेतरी. तर तो डिसिजन माझ्या आयुष्यात टॅरो कार्ड रिडिंगमुळेच झाला होता, बिकॉज तेव्हा मी माझ्या फ्रेंडकडून रिडिंग करून घेतलं होतं. तर असे कित्येक वेळा रिडिंग्समधून जे डिसिजन्स येतात आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती अंमल करता, तुमचं लाईफ खरोखरच खूप चेंज होऊ शकतं. बिकॉज ओके. टॅरो कार्डची जी गायडन्सेस असतात, ती तुमच्या माइंडच्या ब्लॉकेजेसच्या पलीकडे जाऊन तुम्हाला रिडिंग देतं. अनबायस रिडिंग देतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आता अंडरस्टँड. इथे मला अजून एक मुद्दा दिसतोय म्हणजे तुम्हाला गाईडन्स मिळतो, पण ॲक्शन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ॲब्सोल्युटली. सपोज मला कोणी काही गाईडन्स दिलेला आहे, की हां, तू बिझनेस सुरू करू शकतो किंवा
तू जॉब स्विच करू शकतो किंवा ह्या व्यक्तीबद्दल तू विचार करू शकतो. पण जर का ॲक्शन नाही घेतली, तर विल इट हे गाईडन्स हेल्पफुल ठरेल? ऑफकोर्स नॉट. कसं होणार आहे? तीन गोष्टी असतात माधवी. हं, तुम्ही म्हणतो ना, की थॉट्स, आपले हं. विचार, आपले वर्ड्स आणि आपले ॲक्शन्स, या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, आयुष्य बदलतं पूर्णपणे. कित्येक वेळा लोकांकडे विचार असतात, म्हणजे वेट लूज करणं आहे, मला वजन कमी करायचं हं, आहे, हं, राईट? हं. आणि यार जिम वगैरे माझी होत नाही, सकाळी उठणं मला होणारच नाही, बरोबर. डाएट नाही होत आहे मुझसे. म्हणजे आपण स्वतःच्याच शब्दांनी स्वतःच्याच विचाराची एनर्जी आता मारून टाकली. कित्येक वेळा लोक म्हणतात, अरे जिम करूंगा ना तो मेरा देखो कैसा वेट होगा, मस्त मेरा तो एकदम परफेक्ट हो जाएगा सब कुछ. थॉट आहे, वर्ड्स आहे. जिम कल जाएंगे, परसों से जाएंगे, अगले हफ्ते जाएंगे, म्हणजे पुढे ढकलतोय. तर जेव्हा आपले विचार, आपले शब्द आणि आपल्या ऍक्शन्स, या तिन्ही जेव्हा अलाइनमेंटमध्ये येतात, तेव्हा आपलं आयुष्य पूर्णपणे बदलतं. अँड हेन्सफोर्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा मी रीडिंग सुद्धा करतात लोकांना, मी सगळ्यात पहिले त्यांना म्हणतो, की सगळ्यात पहिले तुम्ही ऍक्शनमध्ये नका जा. एक पहिले 15-20 दिवस किंवा एक महिना स्वतःसाठी एक ऍक्शन फ्रेमवर्क क्रिएट करा. जर्नलिंग सुरू करा. तुम्ही मेंटली त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड व्हा. हळूहळू स्वतःला अफर्मेशन्स द्या. त्या थॉट्सना वर्ड्स द्या. अफर्मेशन द्या, की मी स्वतःमध्ये चेंज आणतो आहे. अनवॉन्टेड गोष्टींना लेट गो करतो आहे. आणि मग अफर्मेशन्स दिल्यावरती मग महिन्याभरानंतर ती ऍक्शन अप्लाय करा लाईफमध्ये. माझा हा विचारण्याचा प्रश्न ह्याच्या मागचा उद्देश असा, की आज ना सोशल मीडियावर आपण बघतो, की ह्या राशीसाठी हे वर्ष खूप सुंदर जाणार आहे. तुम्ही राजासारखे जगणार आहात आणि तो माणूस ज्याची ही रास असते, तो स्वतः बघत असतो, की अरे काय दिवसाची सुरुवात कशी होते. सो माझ्या मते जेव्हा हे उत्तर हेच असेल, की प्रेडिक्शन हे खरं होईल, पण जेव्हा आपल्याकडनं ॲक्शन दिली जाईल. 100%. ओके. ॲब्सोल्युटली ट्रू. इनफॅक्ट तू काय बोललीस मला थोडंसं ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये, हो. की ॲस्ट्रोलॉजीचा एक जेव्हा आपण ॲस्पेक्ट पकडतो, ॲस्ट्रोलॉजी आणि टॅरो कार्डमध्ये फरक मेजरली हा असा येतो, की खूप लोकं माझ्याकडे येतात आणि विचारतात, इसमें फ़र्क क्या है? मेरे बरोबर. पंडित जी ने बताया कि आपका कुंडली देखते हो, आपको डेट ऑफ बर्थ देखते हो. ॲस्ट्रोलॉजी हे गणित एकदम अ, योग्य गणित आहे, बेस्ड ऑन युअर टाईम ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ वगैरे, की तुमच्या लाईफमध्ये मेजर ट्रेड्स, मेजर इव्हेंट्स काय होतील, कधी होतील, तुमची पर्सनॅलिटी कशी असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष लागतो. पण त्याबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे. लाइक फॉर एक्झाम्पल, एखाद्याच्या आयुष्यामध्ये असेल, की नाही तुमचं लग्न होणार आहे, तुम्हाला 2 मुलं होतील, तुमच्या आयुष्यामध्ये खूप पैसे मिळतील आणि खूप एज्युकेशन सुद्धा आहे. आता त्या व्यक्तींनी ठरवलंच की मला लग्नच करायचं नाहीये, मग 2 मुलं कुठून येणार आहेत? राइट? मग बरोबर. तिथे तो ॲस्ट्रोलॉजर चुकीचं नाही ठरला आहे. तुमची फ्री विल, म्हणजे आपली स्वतःची जी विचार करण्याची जी इंडिपेंडंट क्षमता असते, ती ठरवते, की तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यामध्ये काय घडेल. ॲट द सेम टाईम माझं स्वतःचंच उदाहरण देतो ना तुला, की मला 2-3 ॲस्ट्रोलॉजर्सनी सांगितलेलं, की तुम्ही बिझनेसमध्ये पडूच नका. तुम्हाला त्यात फायदाच नाहीये. तुम्ही पडू नका. आणि जॉब वाईज वगैरे गोष्टी माझ्या खूप चांगल्या चाललेल्या. आय वॉज डुइंग व्हेरी गुड इन माय करियर. आय वॉज हेडिंग द लर्निंग अँड डेव्हलपमेंट वगैरे, म्हणजे चांगली पोस्ट वगैरे होती. पण जेव्हा मला ही सुरुवात करायची, मला कुठे ना कुठेतरी स्वतःवरती फोकस करायचं होतं. तर ती जिद्द होती. म्हणजे मला विचार होता, की कायच होईल फार तर एवढे वर्ष कमावलेलं आहे. घर आहे, शेत आहे, सगळ्याचं स्वतः प्रॉपर्टी वगैरे सगळं आहे. काय वर्स्ट टू वर्स्ट सिनारिओ काय होणार आहे माझ्याकडे? मी क्युरिओसिटीवरून जम्प केलं. आय क्विट माय जॉब. ऑफकोर्स सुरुवातीचे काही वर्ष खूप कठीण होते, डिफिकल्ट. बिकॉज एक स्टेबल चंक ऑफ मनी तुमच्या अकाउंटमध्ये येतो आहे, तो बंद बरोबर. झाला आहे आणि आता तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तुमच्या पॅशनमध्ये वगैरे. पण आज गोष्ट छानच चाललेली आहे. म्हणजे मी म्हणेन, की एखाद्या व्यक्तीला जिथे 2 वर्ष लागणार असतील, 4 वर्ष लागतील. पण फक्त ॲस्ट्रोलॉजिकली तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही आहे, असं धरून तुम्ही प्रयत्नच नाही केलात, तर काही होणारच नाही आहे. आपली फ्री विल खूप महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर आपली फ्री विल आपल्या गोष्टी घडवून आणते आणि आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस घडवून आणण्यामध्ये खूप मदत करते. जिथे आता आपण राशी भविष्य म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आणि आपण टॅरो कार्ड हा विषय घेतला, फरक बघितला. ॲस्ट्रॉलॉजीकडे जेव्हा आपण गुरुजींकडे जातो, अनेकदा त्या लोकांनी आपल्याला टायमिंग सांगितलेले असतात. वार सांगतात, की ह्या वाराला या, ह्या वेळेला या. तेव्हा ते पत्रिका बघतील किंवा तुमच्याबद्दल सांगतील आणि उपाय, सोल्युशन, मंत्र वगैरे असं सगळं सांगतात. तसं जेव्हा तू रीडिंगला बसतो, तेव्हा तुमचं असं काही प्लॅन आउट असतं का, की ही एनर्जी टाईम आहे, ह्या टायमिंगला बसायचंय, त्यावेळेला ते रीडिंग करायचंय? नाही, रीडिंग करता स्पेसिफिक काही टाईम वगैरे असा नसतो. फक्त एक मान्य असतं, की दिवसाच्या 2 वेळा असतात, की हं, सकाळी अगदी म्हणजे पहाट व्हायच्या अगोदरची वेळ हं, आणि जी तिन्ही संध्येची वेळ म्हणतो, जो हं. धड न दिवस असतो, धड न रात्र असतो. त्यावेळेस फक्त डाउजिंग, बिकॉज सायंटिफिकली बघायला गेलं ना, ती पृथ्वीची ग्रॅव्हिटी सुद्धा त्यावेळेस थोडीशी वेगळी असते. पक्षी आपले घराकडे जात असतात. यू सी द नॅचरल जी-पी-एस सिग्नल. एक पक्षी एका ठराविक वेळेच्या अगोदरच मायग्रेट करतात. बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सूर्य मावळल्यानंतर वेगळा होतो.
तर तुझं ट्रान्झिशनिंग टाइम असतो त्यामध्ये बरेच एनर्जी वर्क्स करत नाहीत. आणि घरामध्येच तर बघ ना, आपण जुन्या काळामध्ये आपल्याला सांगितलं हो. जातं की तिन्ही सांज आहे घरामध्ये यावं, म्हणजे त्यावेळेस ट्रॅव्हल करू नये हा उद्देश असायचा. ऑफिसमध्ये आहे तर ऑफिसमध्ये बसा किंवा बाहेर राहू नका. म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटचा आपल्या शरीरामध्ये कॉन्स्टंटली जो एक इम्पॅक्ट होत असतो, इट इज व्हेरी सायंटिफिक फॉर दॅट मॅटर. ओके. मी पुन्हा ना ते एका आधीच्या प्रश्नावरती येते, जिथे आपण म्हटलं होतं, मी विचारलं होतं, की ऑनलाईन सुद्धा आजकाल रीडिंग केलं जातं बरोबर. आणि इथे आपण सगळं म्हणतो, की जे टॅरो कार्ड रीडिंग असतं ते कुठेतरी एनर्जी आणि सायकॉलॉजी ह्या दोन्ही गोष्टींचा बेस आहे बरोबर. आणि सिम्बॉल काय येत आहे त्यावरती. म्हणजे ही स्टडी पार्ट नंतर झाली, पण कुठेतरी एनर्जी कनेक्ट होणं आणि सायकॉलॉजी मॅच होणं. मग जेव्हा ऑनलाईन हे रीडिंग करता, तेव्हा तुम्ही काय विचारता आणि त्या नावाने कसं काय तुम्ही हे सगळं सांगू शकता? सो सगळ्यात अगोदर जेव्हा मी रीडिंग करतो, हं. तेव्हा त्या व्यक्तीचा फोटोग्राफ माझ्याकडे असतो. ओके. मोस्ट ऑफ द टाईम लोकं माझ्याला फोटोग्राफ शेअर करतात किंवा व्हिडिओ कॉलवरती रीडिंग घेतात. ओके. आयदर ऑफ द वे मी डायरेक्टली त्या व्यक्तीशी कनेक्टेड असतो. आता एनर्जीबद्दल बघितलं ना, सो अवर एनर्जीज आर नॉट बाउंड बाय डिस्टन्स फॉर दॅट मॅटर, राइट? कित्येक वेळा असं सुद्धा आपल्याला अनुभवतो ना, आपला फ्रेंड कुठच्यातरी दुसऱ्या शहरामध्ये बसलेला आहे अक्षरशः. टेलिपॅथी काम करते. टेलिपॅथी, येस. राइट? आठवण आली आणि लगेच त्याचा फोन आला, मेसेज आला, ईमेल आला, काही ना काहीतरी कॉन्टॅक्ट होतं. तर आपल्या एनर्जीज खूप ट्रान्झिशनल असतात आणि ट्रान्झेंटल असतात. त्यांना डिस्टन्स आणि टाईम ह्या गोष्टी ह्या यू नो दीज आर अर्थ मीडियम्स फॉर दॅट मॅटर आपण ओके, म्हणतो. ओके. तर डिस्टन्स मॅटर नाही करत, मीडियम मॅटर नाही करत. तुम्ही टेलिफोनवरती करा किंवा यू नो कित्येक लोकं मला मेसेजवरती प्रश्न पाठवतात विथ देअर नेम, फोटोग्राफ वगैरे अँड डू द रीडिंग अँड सेंड इट बॅक टू देम व्हॉइस ओके. नोटवरतीच. तर तसंही चालतं. सो एनर्जीज कनेक्ट करायला काहीतरी एक साधन हवं. तुम्हाला त्यांचं नाव असणं, त्यांचा फोटोग्राफ असणं, 2 गोष्टी असणं आणि त्याची परमिशन, की दॅट दे आर अलाउइंग मी टू ॲक्सेस दॅट एनर्जी, ती महत्वाची आहे. ओके. पण ह्या म्हणजे नावातूनच हे सगळं काही आपण फक्त काढू शकतो हो. माहिती. खूप छान. सपोज सौरभ, मी स्वतः हे कार्ड्स आणले बाजारातून. ऑफकोर्स मिळत असतीलच. अगदी. मी हे स्वतः कार्ड आणले. आजकाल एआय आहे, ChatGPT आहे. मी स्वतः माझं नाव ठरवलं, समोर ठेवले. मी काही 3 कार्ड पिकअप्स केले. मला कळालं की मला क्वेश्चन नीट विचारायचे आहेत ह्या कार्ड्सला अँड आय आस्क्ड अबाउट माय करियर अँड आय पिक अप द कार्ड्स आणि ते मी इमेज घेऊन ChatGPTला पाठवली. तर ही जी उत्तरं येतात, तेव्हा मी माझं स्वतः अचूक निदान करू शकते का? मी ते एन्करेज नाही करणार. म्हणजे हे असं म्हणणं आहे, की मी दुकानात स्वतः. गेलो आणि मी कात्री आणली, सुईधागा आणला, मला स्वतःचं ऑपरेशन करायचं आहे राइट. YouTubeवरती बघून. तर किती सक्सेस होईल त्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. आय डोंट नो हू विल गिव्ह द गॅरंटी अबाउट इट. बट काही विषय असतात त्याच्यामध्ये गंभीरपणे जाणं, त्याचा नीट अभ्यास करणं, त्याच्या मागच्या एनर्जीज समजणं खूप महत्वाचं आहे. ChatGPT किंवा कुठचंही एआय आजकाल ह्युमन फेड इन्फॉर्मेशनवरती चालतं. मी त्याला जी इन्फॉर्मेशन फीड केलेली आहे, तीच इन्फॉर्मेशन ते ॲक्सेस करणार आहे. आता इन्फॉर्मेशन फीड करणारा सुद्धा चुकीची इन्फॉर्मेशन फीड करू शकतो. त्यात सुद्धा एररिंग असू शकतं. तर बीइंग फ्रॉम आयटी बॅकग्राऊंड, एआय डाटा फीडिंग जे हं. होतं, तर दॅट अल्सो कॅन बी बेस्ड ऑन एरर्स. दॅट अल्सो इज बेस्ड ऑन बायसेस. त्याच्यामध्ये सुद्धा खूप फिल्ट्रेशन होतं. आज जरी तुम्ही यू नो एआयवरती गेलात आणि एखादी इन्फॉर्मेशन विचारली, तर ती खूप बायस्ड इन्फॉर्मेशन असते, राइट? ओके. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हे समजणं, की कुठचाही विषय अल्गोरिदमवरती जाऊन किंवा एआयवरती जाऊन किंवा अर्धवट शिकून करू नका. इनफॅक्ट कित्येक लोकं असे सुद्धा आहेत, की एक 10 दिवसाचा टॅरो कार्ड रीडिंगचा कोर्स केला, आय एम अ रीडर स्वतःची ॲड करून लोकांची रीडिंग्स करतात. तुम्ही एखाद्याच्या आयुष्याची जबाबदारी घेतात, राइट? तुमच्याकडे कोणीतरी एक मत घेऊन येतं आहे. तुम्ही ते त्यांना जे सुचवणार आहात किंवा सांगणार आहात, त्याच्यावरती त्यांचे निर्णय बेस्ड आहेत. तर ते करू नका. ओके. स्वतःला सुद्धा करू नका, बिकॉज तुमच्या स्वतःच्याही लाईफमध्ये तुम्ही काहीतरी चुकीचं करून बसाल याच्यामध्ये. सो गो टू अ एक्सपर्ट किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला करायचं नाही, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा टाईम. शिका ती गोष्ट बरोबर. त्याला एक योग्य वेळ द्या. खूप छान. म्हणजे मेन अचूक उत्तर जर आपल्याला हवंय, हे स्वतःचे फंडे आपल्याला वापरायचे नाहीयेत आणि आपल्याला एक्सपर्टकडे जाऊन हे सगळे सल्ले घेणं महत्वाचं आहे. किंवा स्वतः एक्सपर्ट बना येस, आणि ॲज मग अल्सो. ते सल्ले आणि घ्या. मग ते सल्ले घ्या. पुन्हा मी त्या सिम्बॉल्सकडे येईन. जसं आपण मगाशी तू म्हणालास, की त्याच्यामध्ये कलर्स असतात, अगदी. नंबर्स असतात, काही सिम्बॉल्स असतात, सन, मून, माणसं दाखवतात, काही क्वीन किंवा किंग असे असतात. त्याबद्दल मी थोडं अजून प्रश्न विचारते, की
किती कलर्स असतात ह्या सगळ्या कार्ड्समध्ये आणि ते कलर्स काय इंडिकेशन्स देतात? ओके. तर आता आपण ओशो झेन बद्दल बघितलं ना, हां. तर ह्या कार्ड्समध्ये 2 मेजर सूट्स म्हणतात. एक मेजर आर्काना आणि मायनर आर्काना. ओके. आता रीडिंगमध्ये त्याचं कसं पडतं, आता मेजर आर्काना कार्ड्स काय आहेत, जुन्या काळापासून जे टॅरो कार्ड्स येत आलेत, रायडर वेट हं, वगैरे हं. किंवा त्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स होते. तर त्याचे जे एक आर्काना मीनिंग्स आहेत, त्या कार्ड्सवरती बेस्ड हे कार्ड्स आहेत. मायनर आर्काना कार्ड्स दर्शवतात ट्रान्झिशनल फेजेस ऑफ युअर लाईफ. म्हणजे फॉर एक्झाम्पल इमोशनल स्टेट्स, इमोशन्स कार्ड्स असतात, सतत चेंज होत असतात. मेजर आर्काना कार्ड स्टेबल सिच्युएशन्स असतात, त्या चेंज नाही होत कधीही. फॉर एक्झाम्पल मेजर आर्काना कार्ड सोर्स आहे. सोर्स म्हणजे काय म्हणतं, की एखाद्या गोष्टीच्या रूटमध्ये जायचं असतं किंवा ती गोष्ट त्या मूळ कारण बनतं एखाद्या गोष्टीचं. तर ते कधी चेंज होत नाही. पण बाकीची जी कार्ड्स आहेत, ब्लू कार्ड्स किंवा रेनबो सूट्स कार्ड्स म्हणायचे 4 वेगवेगळे सूट्समध्ये डिव्हाईड केलेली कार्ड्स आहेत. ओके. रेनबो सूट्स, क्लाउड सूट्स, वॉटर सूट्स आणि फायर सूट्स. तर जेव्हा तुम्ही टेक्निकल शिकायला याल, ऑफकोर्स तुम्हाला खूप समजेल ह्याच्याबद्दल.